पण कृपाशीर्वाद बघितला. हं म्हणून त्या विभूतीने काय केलं, त्यांचा कृपाशीर्वाद वापरून विमोचन करून दिले. विमोचन केल्यानंतर ओंकार साधना शिकवली आपण. त्याच्या आधी आम्हाला दादांनी सांगितलं होतं स्थूल साधना, सूक्ष्म साधना आणि धारणा साधना. तर स्थूल साधनेच्या वेळेला म्हणजे ओंकाराची पहिल्या संमेलनापासून ओळख करून दिली. पहिल्या संमेलनाला मी नव्हते, दुसऱ्या संमेलनापासून आम्ही गेलो. तर तेव्हा आमच्याकडनं घोटून घेतलं नुसतं ओम 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 असं 2.5 सेकंदाचं. त्याच्यानंतर आम्हाला संथेनी शिकवलं. तर पहिलं जेव्हा सांगितलं तेव्हा म्हणाले पहिल्यांदा गमभन गिरवत होतो ना तसं घेतलं. आणि पहिलं शिरोड्याचं जेव्हा संमेलन झालं तेव्हा 56 लोक होती, 75 जी लोक होती, त्या 75 जणांचे आवाज वेगळे. आता आज आपण किती 75 70 50 60 70 जे लोक होतो, सगळ्यांचा आवाज एक होता की नाही, एका स्वरात होतं. म्हणजे प्रयत्न करतात, म्हणजे काहीतरी तुम्हाला धारण होतंय की नाही. तर त्याला दादा काय म्हणाले, तुमची विमोचन झाल्यानंतर ऐहिक मध्ये 1200 रुपये पगार होता, तो 2000 झाला नाही, पण तुम्ही तेच आहात, आरत्या त्याच आहेत, साधना तीच आहे. पण तुम्हाला आता करावंसं वाटतं, म्हणजे तुमच्यात काहीतरी धारण होतंय ना. आणि पहिल्यांदा काय व्हायचं, हे सगळं दादांनी सांगितलंय पुस्तकात सुद्धा. पहिल्यांदा काय व्हायचं, दादा 10 तारखेला मुंबईत आहेत म्हणलं की 10 तारखेला 10 वाजून 10 मिनिटांनी दादा भेटणार म्हणजे भेटणार. पण पुढे सिद्धता जेव्हा व्हायला लागल्या तेव्हा दादांचा कार्यक्रम बाबांच्या आज्ञेप्रमाणे बदल व्हायला लागला. तर तेव्हा ते काय म्हणायचे, पहिल्यांदा ही माणसं रविवार मंगळवार आणि गुरुवार 3 दिवस आठवड्यातनं कामकाज असायचं. आणि हे अशी हे ठेवलेली असायची वया, 2-2 महिन्याचं बुकिंग असायचं. हा, आणि तारखा लागल्या सेमिनारच्या, हे सेमिनारच्या नव्हे, कामकाजाच्या, की ही लाईन. आणि जर दादानी सेवा करायला या म्हणून सांगितलं तर एक जण येणार नाही. तर दादा म्हणतात तुम्ही असतात तर टिकला नसता. हे साले सेवेला या म्हटलं की कोणी येत नाहीत आणि कामकाजाला म्हटलं की हे धावतात. पण दादा द्वारकामाईच्या पोर्टमध्ये बसायचे खुर्चीत, तेव्हा काय म्हणाले, श्रद्धा आणि सबुरी खरी त्यांनाच आहे आमच्यापेक्षा. तर ते म्हणाले आज ही माणसं धावतायत ऐहिकाच्या मागे, पण एक वेळ अशी येईल की हे म्हणतील हे नको, ऐहिक नको, पण सुख पाहिजे, समाधान पाहिजे. आज तीच वेळ आली ना. आज आपण अनुभवतोय, ही पिढी पण अनुभवतीये, ऐहिक पुष्कळ मिळतंय ना, पण समाधान नाही. मग म्हणजे कुठेतरी त्याची गरज आहे ना. तर तेव्हा म्हणाले आज मी इथे बसलो, हीच लोक एक वेळा कामकाजाला धावत होती, आज हीच लोक अनुष्ठानाला धावत येत आहेत. म्हणजे यांच्यात काहीतरी धारण होतंय का नाही, म्हणजे मी करतोय ते काहीतरी पोचतंय का नाही. म्हणजे हा अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपले गुरुबंधू आता नुकतेच वारले, ते वर्ष व्हायचंय मला वाटतं ना बापू म्हणे. तर ते म्हणायचे पहिल्यांदा कामकाजाला बसले ना तर दादा म्हणायचे मनोहर ध्यान की त्या दादा अगदी तन्मयतेने आरती म्हणायचे. हा, तर हे म्हणाले आम्हाला कधी मनोहर ध्यान दिसलंच नाही. दादा केव्हा आरती संपवतात आणि केव्हा कामकाजाला बसून आमचे प्रश्न सोडवतात. पण आता ही मुलं काय म्हणतात, आरती करूया, 2 आरत्या जास्त झाल्या तरी चालेल, 10 ते 10:30 झाले तरी चालेल. हा, हे काम काम होतं ते. हा, काहीतरी तुमच्यात धारण होतंय म्हणून तुम्ही आता म्हणताय. पहिल्यांदा कधी एकदा संपेल आणि कधी एकदा आमचे प्रश्न, त्या प्रश्नातच अडकलेलो आपण. म्हणून मी यांना सगळ्यांना सांगते की पहिल्यांदा तुमच्या केंद्रावरती चार्ट लावा, म्हणजे कामकाजाची नावं कमी होऊन इकडे लोक वळतील. हे जर ज्ञान कठीण असतं, यांना एकदा वाचून समजेल, ह्यांना 2दा वाचून समजेल, काय संधी स्वप्नील. हा,
तो तर पहिल्यांदा टायपिंग लिहिल्यानंतर मला म्हणतो, मी साधना करायला येऊ का? म्हणजे हे त्याला टायपिंग केल्यानंतर वाचल्यानंतर कळलं ना, मला मला कौतुक आहे त्याचं, काही असू दे, की आज तो टायपिंग करून देतोय, पैसे घ्यायला येत नाही अजूनही तो मनुष्य. मग हे केव्हा हे सांगून येत नाही, म्हणजे कोणाचं दोष किंवा गुण म्हणून हे म्हणून नव्हे सांगायचं. म्हणजे तुम्हाला एवढे त्याला गॅरंटी एवढी की आम्ही पैसे बुडवणार नाही. आणि आम्हाला म्हटलं तू फुकट करून देऊ नको, कारण का तुझाही संसार आहे आणि जगात पैशाशिवाय चालणार नाहीये. हा, पण लोकांच्याकडे एक 10 रुपये घेत असत तर आम्हाला एक 9 रुपये घे, पण तू पैसे घे. हे आम्ही पण पाळलं पाहिजे, नाहीतर त्याची उत्तरं वरती जाऊन द्यायची. कुणाला तरी आपण नाही घाबरलो तर काही होणार नाही. काय करणार आहे, हिचे पैसे बुडवले मी. आत्ता बुडवायला आनंद वाटतो, पण ते साठवत जातं आणि जेव्हा उभं राहतं, मग लग्न होत नाही, शिक्षण होत नाही, नोकरी लागत नाही, घर होत नाही, अमुक होत नाही, तेव्हा मग देवाची आठवण होती. आणि मग तेव्हा जरी 75वा नंबर असला, थांबतो की नाही 3 वाजेपर्यंत. म्हणून दादा काय म्हणाले, हे सगळं ह्यातनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी 25 वर्ष लागली. आणि जेव्हा तुम्हाला ह्यातनं बाहेर काढलं, तेव्हा गडावर विमोचनाची हवनं केली पहिल्यांदा. का तर म्हणाले, विमोचनाची हवनं जर घरी केली असती, म्हणजे द्वारकामाई किंवा मुंबई केंद्रावर किंवा कुठे, तर ते दूषित सगळं त्या वास्तूत राहिलं असतं. गडावर म्हणजे काय, ते समर्थ आहेत बघून घ्यायला, त्यांची शक्ती आहे तेवढी. तर म्हणाले, एक तर ते खर्चिक आहे, आणि विमोचन वैयक्तिक करायचं म्हणजे ते खर्चिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ती जी दूषित वलय राहतात ती वास्तूत राहतात. मग ह्याच्यापेक्षा तुम्हाला, आणि एकाने गुरुनी जबाबदारी घेतली आणि जर 100 जणांचं विमोचन केलं तर ती वलय 100% नाहीशी होतात. आणि ते जर तुम्ही आम्ही त्या पोट भरण्यासाठी जर या ब्राह्मणांनी केलं तर 50% वलय तशीच राहतात आणि 50% तुम्हाला फायदा होईल. म्हणजे काय मिळवलं, म्हणून तो अधिकार त्यांनी घेतला आणि त्या विभूतीने स्वतःची पुण्याई खर्च करून विमोचन करून दिलं. तेव्हा आत्ता आपण थोडे आहे त्या पैशामध्ये 1200 रुपये तर 1200 रुपये त्याच्यामध्ये मागताय ना. आणि त्यांनी आणखीन एक उदाहरण काय दिलं, आठवड्याचं रेशन 7 दिवस पुरत होतं, ते आता 10 दिवस 12 दिवस पुरायला लागलं. का पुरायला लागलं, समाधानाने जेवतो म्हणून ते 4 पोळ्या खात होतो, ते वासनेनी 4 पोळ्या खात होतो, ते आता 2 पोळ्यावरती आलं. म्हणजे किती बारकाईनी गोष्टी असतात. ते म्हणाले, हॉटेलात जेव्हा जाता तुम्ही, तो तुमच्या आधी जो खाऊन गेलेला असतो त्याच्या जर वासना असल्या तर तुम्ही बसल्यानंतर तिथे 1 प्लेट खाणार असाल, तिथे 10 प्लेट खाता. तसं दुसरी गोष्ट, आता तुम्ही समजा शिर्डीला निघाला, हे सगळं सेमिनारमध्ये त्यांनी क्षुल्लक गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणून तुमच्या 100 पैकी 99 प्रश्नाची उत्तरं मिळतील सेमिनारच्या पुस्तकामध्ये. कारण आत्मनिवेदन गुरुप्रसाद त्याची लेवल आहे त्या भाषेची, ते त्यांच्या भाषेत त्यांनी लिहिलंय आणि तो त्यांचा अधिकार म्हणून त्याला आपण हात लावायचाच नाहीये. पण सेमिनार ही हसत खेळत, कंटाळाला जोक, दादा कसले जोक करायचे माहितीये, ते पुस्तक असतं, हे पोतं असतं ना, ते भरल्यानंतर त्याच्यात आणखीन बसवावं म्हटलं तर जोक करायचे, हसवायचे, आणि मग एखादी आरती घ्यायचे आणि मग पुढचं इंजेक्शन. कारण त्यांचं कॅल्क्युलेशन होतं, अमक्या दिवसात आम्ही संपवलं पाहिजे, आम्हाला कळतंय कुठे काय कळलं. त्याच्यामुळे गोड बोलून बोलून थोपटत, हा तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे ते दिलं तर मी काय म्हणतो ते ऐकशील ना, म्हणायचे बाबा. तेव्हा आम्हाला काही कळायचं नाही आणि आम्हाला म्हणायचे, आलेल्या संकटाचे आभार माना, त्यांनी तुम्हाला इथे आणून सोडलं. तेही आम्हाला कळायचं नाही. जर संकट आलं नसतं तर विचारायला आलोच नसतं ना. दादा स्वतः म्हणतात आत्मनिवेदन मध्ये की मला जर सगळं अनुकूल कर्म असतं तर मी ह्या फंदात पडलोच नसतो. दादा म्हणतात तर आम्ही काय,
आम्ही किस झाड की पत्ती. आणि आमचं सोसायचं पण तेवढं हे नाही, म्हणजे तेवढी सहनशक्ती नाही. हा हा, सामर्थ्य नाही. अशामुळे ह्या सगळ्या गोष्टी किती किती विचार केला असेल. आणि हे सगळं कुणासाठी? तर फक्त भागवतांच्यासाठी नव्हे, सगळ्यांच्यासाठी, सगळ्या अख्ख्या जगासाठी. केवढं मन मोठं असेल किंवा केवढं त्यांची ईश्वराची योजना काय असेल. आणि मग वंशोधनाची सगळी हवनं झाली, नरसोबाच्या सगळं झालं म्हटल्यानंतर म्हणाले, बाबांनी सांगितलंय आत्मनिवेदन मध्ये की शिरोड्याला संमेलन घे आणि यांना शाणं कर. सकाळी साधना, दुपारी मुलाखत आणि संध्याकाळी परत आरती. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत दादा बसलेले असायचे आमच्याबरोबर. 8-8 तास बोलत होते, कुठलं येत होतं. आता ते पांडे मला मग अशी म्हणाले, तुम्ही पहिल्यांदा त्यांनी मला फोन केला तेव्हा मला म्हणाले, दिवसभर तुम्ही बोलू शकाल. कारण आम्ही बोलत नाही हे आम्हाला माहित आहे ना. आम्ही जर बोलत असतो, आता लता मंगेशकरची गाणी जर 2 तास ऐकली तर डोकं भणभणायला लागतं. पण हे 8-8 तास काम केलं तरी डोकं हे दुखत नाही का? आता ही शक्ती वेगळी, ती शक्ती वेगळी. इतकं प्रॅक्टिकल त्यांनी विचार केला आणि मग त्यांनी सांगितलं की ही मी माध्यम तयार करतो. का तयार करतो माध्यम? तर हे मोहम्मद जलाल बाबांनी मागे खूप आधी, तेव्हा आम्ही पण नव्हतो, हे असतील तर लहान असतील काय माहिती नाही मला, आमच्या आधी हे जात होते. तर तेव्हा त्यांनी सांगितलं हे कार्य एका माध्यमातनं करायचं नाहीये, अनेक माध्यमातनं सगळ्याकडे पसरलं पाहिजे. आणि ते कसं पसरलं पाहिजे? एखाद्या रोगाची साथ येते. कुठे कोण आहे डॉक्टर? तर ते म्हणाले एखाद्या रोगाची साथ आली तर ती साथ येते ती कशी पसरती? लागण लागते एक एक याची कॉलऱ्याची साथ आहे ती. तसं हे पसरायला पाहिजे, ते पसरत नाहीये. का? तर हे म्हणतात मला मिळालं, माझं झालं ना बस. त्यांना कोण सांगणार? आणि सांगितलं तर पटत नाही. वाचायला वेळ नाही, अभ्यास करायला वेळ नाही, आणि आम्हाला वाचूनच घ्यायचं नाही. आणि आताची मुलं काय सांगतात माहितीये? ते ऑडिओ करा म्हणजे आम्ही ऐकतो. आणि एका शाण्याने मला काय सांगितलं, कुतुबुद्दीन बाबांची मुलाखत ड्रायव्हिंग करताना गोव्याला जाताना आम्ही ऐकतो. ड्रायव्हिंग करताना गोव्याला जाताना कुतुबुद्दीन बाबांची मुलाखत ऐकायची जागा आहे का? आणि तुमचं लक्ष लागणार का? कारण ड्रायव्हिंग करताना किती अलर्ट राहावं लागतं. समोर कोण म्हातारा आला, कोण लहान मूल आलं, कोण आलं, तर तुम्ही गाडी रिव्हर्समध्ये घेता किंवा काय वळणावरती घेता तेव्हा गाडीचा अलर्ट राहावं लागतं की नाही? का तेव्हा तुम्ही मुलाखत ऐकता म्हणून तुम्ही मुलाखत ऐकता हे त्याला समोरच्याला कळणार आहे का? मी म्हंटल जोपर्यंत शांतपणे, म्हणून मी या मुलांना काय सांगितलंय, आमच्या आता ही नवीन आहेत आत्ताची मुलं, त्या ना म्हटलं दादांच्या पुढे विडा ठेवा आणि तुमचं हे आम्हाला समजू दे अशी प्रार्थना करा. तुम्हाला सांगितलं ना, विडा ठेवा आणि हे समजू दे, म्हणून आम्ही तेच केलं. नाहीतर हे डोक्यात शिरणारं तत्वज्ञान नव्हे आणि एकावर एका अवलंबून आहे, त्याच्यामुळे ते समजणारं तत्व नव्हे. मग शिरोड्याला सगळ्यांना काय वाटलं, हे प्रस्तावनेमध्ये आम्ही सांगितलंय ज्ञान साधनाच्या. तर आम्हाला काय वाटलं, संमेलन म्हणजे गॅदरिंग सारखं गेट टुगेदर असेल. मग यांनी 2 टेप आणल्या, त्यांनी 2 टेप आणल्या, त्यांनी 2 टेप आणल्या, त्यांनी 2 टेप आणल्या. हा, मग तेव्हा आम्ही विकसित अवस्थाने आता हे रेकॉर्डिंग करतात म्हटल्यानंतर सगळे त्यांना टेप देतील आणि मग तुम्ही करा आणि मग आम्हाला द्या म्हणते. तेव्हा ही हिचं टेप घेऊन बसलेली, ती तिचं टेप घेऊन बसलेली, टेप एकमेक कोणी देत नव्हते. मग संपवून काढल्यानंतर त्या टेप देवीच्या देवळाच्या बाहेर जायचं नाही, मग टेप कॅसेट कशी आणणार? आणि प्लॅनिंग करून न केल्यामुळे ते उत्स्फूर्त त्यांना तिकडून आज्ञा झाल्यानंतर त्यांनी संमेलनं घेतली ना. त्याच्यामुळे शिरोड्याची संमेलनं प्लॅनिंग करून घेतलेली नाहीये, त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग प्लॅनिंग करून केलेलं नाहीये. ते तुम्ही जीव ओतून ऐकलं तरच तुम्हाला समजेल. कानाचं हे करून ऐकायला पाहिजे, काय म्हणतो हा, असं
बारकाईने लक्ष जर आपल्याला समजलं पाहिजे म्हणून ऐकलं, एक एक वाक्य तीन तीनदा ऐकलं तरी रेकॉर्डिंग मध्ये समजत नाही. पहिलं सेमिनार तर अजिबात समजत नाही. दुसऱ्यापासून जरा तरी काहीतरी प्लॅनिंग करून हे तरी दोघा तिघांनी ते चोरून रेकॉर्डिंग केलं म्हणून तेवढं तरी मिळालंय, नाही तर तेही मिळालं नसतं आपल्याला. हा म्हणजे हे कार्य आपली त्यांना गरज आहे म्हणून ते तुमचं लाडकोड करून हे एवढं सगळं करतात, नाही तर त्यांना काय पडलेलं नव्हतं. आणि परमेश्वराची इच्छा काय आहे, या जगाची अपक्रांती होऊ नये. तर आता काय त्यांनी काय सांगितलं होतं 7व्या संमेलनाला, तेनी बाबांचा फोटो आला, त्यांच्या डोक्यावरती ते पागोटं येते एवढं मोठं आहे. तर ते म्हणाले जरा असं केलं तर पृथ्वी पडून जाईल, काही जरूर नाहीये, जरा असं केलं तर पडून जाईल. काय पडलेलं आहे, पण एक वेळ अशी येईल की तुम्हाला मागे वळून बघावंच लागेल आणि तुम्हाला देवाचं अस्तित्व एक काय कसली शक्ती, अनामिक शक्ती आहे म्हणून तिचं मान्य करावंच लागेल तुम्हाला. अज्ञात शक्ती कार्य करते. आता दिवस राहिल्यानंतर पोटात बाळ वाढतं, हे कसं वाढतं? तुम्ही किती अभ्यास करा, तुम्हाला समजतं का? नाही समजत. पण ते बरोबर 9 महिन्यानंतर सगळे अवयव होऊन व्यवस्थित बाळपण येतं होतं आणि ते बाळ चांगलं जन्माला येतं ना. पण त्याच्यात जर काही कमतरता असली तर तुम्ही ती भरून काढू शकता का? नाही काढू शकत. आणि मग मग देवाच्या मागे धावायचं आणि मग म्हणायचं देवा आता हे असलं दिलं असतं काय. तर एक गोष्ट त्यांनी सांगितली होती. एक मुलगी होती, दादानी कामकाज केलं होतं ना पुण्याला, एक मुलगी त्यांना भेटायला आली. तर तिचे काका येत होते आणि तिच्या वडिलांना पटत नव्हतं. तर दादानी सांगितलं थोडे दिवस तू लग्न करू नको. तर तिच्या वडिलांनी ऐकलं नाही, तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं आणि ती फॉरेनला गेली. फॉरेनला गेल्यानंतर तिथे डायव्हर्स झाला. डायव्हर्स झाल्यानंतर कामकाजाला मिळालं नाही दादांकडे. दादा म्हणाले मी पुणे सोडलं आणि लंडनला आलो म्हणजे तो निराकरण बदलत नाही. तुला सांगितलं होतं ना अमुक दिवसपर्यंत लग्न करू नको. नंतर दुसरी एक गोष्ट की ह्याची ऋषिकेश एक मुलगा होता कॉलेजमधला. तर तो आला, त्याला तिच्या गाठ झाली होती, त्याचं काही निदान होत नव्हतं. तर तो मुंबईला कोणीतरी तिच्या मैत्रिणीने सांगितलं तू इकडे जा म्हणजे बरोबर. तर तो याला आला, कुठे? पुण्याला आला. आई वडील तो मुलगा सगळे आले. पहिल्या खोलीत राहिली. त्यांना काय वाटलं मठासारखं आहे तर इथे पैसे देऊन जेवण मिळेल, अमुक होईल तमुक होईल, असं इतर बाहेर सारखं त्यांची कल्पना. नंतर दादानी काय केलं, त्याचं नाव बदललं, त्याला नवीन कपडे घेऊन दिले आणि त्याला गाडीतनं फिरवून आणला. आम्ही सगळे चक्रावलेलो. म्हटलं आम्ही 12 महिने राहतो तर आम्हाला कधी गाडीतनं चला म्हणत नाही आणि याला आमचे नवीन कपडे देऊन फिरवून आणलं. काय आहे बाबा म्हणून आम्ही सगळं म्हणून आम्ही काय बोललो, बोलायची तर हिंमतच नव्हती आमची, गपचूप बघत बसलो. नंतर तो म्हणाला की माझी तब्येत बरी नाही म्हणून मी हे केलं नव्हतं, आता दादा मी परीक्षेला बसू का? तर दादा म्हणाले बैस परीक्षेला. तो म्हणाला माझा अभ्यास झाला नाहीये तर मी नापास होणार. तर दादा म्हणाले ठीक आहे नापास झाला तरी चालेल, पण मग तुला बसायचं आहे ना परीक्षेला, तू बैस. दादाला समोर सगळं दिसत होतं पण ते बोलू शकत नव्हते. म्हटल्यानंतर तो परीक्षेला फॉर्म भरला आणि बसला, नापास झाला. नापास झालेलं पण त्यांनी दादाला फोन करून कळवलं मी नापास झालो. नापास झालेलं कळवल्यानंतर परत त्याचं ते दुखणं वाढलं. ते दुखणं वाढलं आणि ते कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तो महिना 6 महिन्यात गेला. महिना 6 महिन्यात गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांना काय वाटत होतं की दादानी नाव बदललंय, कपडे दिले, फिरवून आणलं, त्यांच्या घरी राहिलो आम्ही, म्हणजे माझा मुलगा आता बरा होणार आणि चांगला होणार. आणि 3 मुलीवरती तो मुलगा झालेला. आणि गणपतीला नवस करून त्यांच्या आईच्या आईनी म्हणजे आजीनी नवस करून तो मुलगा झालेला आणि त्याचं नाव ठेवलं होतं विनायक.
गणपतीच्या आशीर्वादाने झाला. तर तो मुंबईला गेल्यानंतर आम्हाला सगळ्या एक अभ्यास म्हणून सांगितलं. तुम्हालाही मी गोष्ट सांगते म्हणजे काय अभ्यास म्हणूनच सांगते, ते कोणाचं कमीपणा म्हणून नव्हे. तर त्यांनी दादानी त्या बाईला विचारलं. ती म्हणाले, ह्याच्यासाठी नवस कोणी केला होता? ती म्हणाली, माझ्या आईने नवस केला होता, 3 मुली झाल्या त्या मुलगा व्हायला पाहिजे आणि म्हणून गणपतीच्या आशीर्वादाने झाला, म्हणून विनायक नाव केलं. बरं, विनायक नाव ठेवलं म्हटल्यानंतर दादा आम्हाला म्हणाले, नवस करून झालेली मुलं असतात ती अल्पायुष्य असतात. आता हे त्यांना काय सांगणार आम्ही? गप्प बसलो. आम्ही काही बोललो नाही. सगळे आम्ही बसलो होतो, ऐकलं, गप्प बसलो. झालं. नंतर तो खूप आजारी पडल्यानंतर सारखे फोन यायला लागले. तर दादांना बरं नव्हतं म्हणून आम्ही फोन सांगत नव्हतो. आणि लँडलाईन होता, तर खाली आणि वरती दोन्हीकडे कनेक्शन होतं. तर खाली फोन वाजला की वरती पण वाजायचा, आणि वरती फोन वाजला की दीपक दादा धावायचा, आणि तो फोन घ्यायचा. त्याला माहित होतं त्याचा फोन आहे म्हणून. आणि त्याचे आई वडील सारखे म्हणायचे की ऋषिकेशची तब्येत बरी नाहीये, तर दादांना फोन द्या, दादा विचारा ना. दादांना त्रास होईल म्हणून आम्ही कोणी सांगत नव्हतो. तर तो ज्या दिवशी रात्री 11:30ला गेला, तेव्हा 11 वाजता दादांच्या खोलीत आम्ही गेलो. फोन वाजल्यानंतर दादाने विचारलं, फोन कोणाचा? आरती, दीपक आणि मी, आम्ही तिघांनी सांगितलं नाही कोणाचा. दीपकला म्हणाले, फोन कोणाचा होता? एक नाही, दोन नाही, आपला गप्प, त्यांना त्रास होऊ नये म्हणून. दुसऱ्यांदा दादांनी जोरात विचारलं, दीपक फोन कोणाचा होता? तरी हा गप्प. तिसऱ्यांदा जोरात ओरडलं आणि विचारला, फोन कुणाचा होता? म्हटल्यावर त्यांनी सांगितलं की ऋषिकेश गेला 11:30 पावणे 12 वाजता. ऋषिकेश गेला म्हणून सांगितल्यानंतर म्हणाले, त्याचीच वाट बघतोय. हे दादांचं उत्तर. आणि मग आम्हाला काय दुसऱ्या दिवशी सांगितलं की म्हणाले, तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं की याचं नाव बदललं, ह्याला गाडीतनं हिंदून आणला आणि हे केलं आणि आम्ही इथं राहतो, तुमच्या सगळ्यांचे विचार, आमचे विचार कळणार नाही का? तर म्हणाले, तो गेला असता असाच मला न भेटता, म्हणजे गुरुमार्गाकडे न येता, तर म्हणाले त्याचे पुढचे सगळे जन्म जे होते ते सगळे औषध पाणी ह्याच्यातच गेले असते. ती त्याच्या जन्माची सगळी कर्म परंपरा बदलली. हा अधिकार कोणाचा? आम्हाला वाटलं त्याला कपडे दिले आणि हे दिलं म्हणून, म्हणजे आम्ही आमची लेवल काय तेवढीच ना. तर त्या दिवशी आम्हाला म्हणजे ही अभ्यास करण्यासाठी गोष्ट आहे ना, म्हणजे त्यांची ताकद काय आहे, कर्म परंपरा सुद्धा बदलू शकतात. तसं पुण्याला अजून एक मुलगी आली, तिला मूल झालं नव्हतं म्हणून तिने काम करायला मिळाला. दादा म्हणाले, थांब थोडे दिवस. तोपर्यंत दादा गोव्याला गेले. तिला जे काही निराकरण सांगितलं होतं, तर तोपर्यंत तिला दम धरवला नाही. यांच्याकडे काम झालं नाही म्हणून ती दुसऱ्या ज्योतिषाकडे जाऊन आली, काय काय झालं, काय काय केलं, आणि त्यांनी दिवस राहिले तिला. आणि मुलगा झाला तो असा झाला की असून नसल्यासारखा. मग आली घेऊन परत, हे मूल असं झालं. दादा म्हणाले, हे मला पण देता आलं असतं, पण तुला मी थांबवलं होतं का? तो पिरियड पुढे ढकलून तुला चांगलं द्यायचं होतं. आता ते जीव जन्माला आलाय, त्याला मारता पण येत नाही, आणि जगवायचं म्हटलं तर ते बरं होत नाही, कारण त्याची कर्म तशी नाही येत नाही, आणि ते सांभाळायचं म्हणजे तेही कठीण. मग यातला मार्ग कसा काढायचा? आता काही गोष्टी बोलत होत्या या, म्हणलं हे तुम्हाला आम्ही किती सांगितलं, त्यांनी किती सांगितलं, तरी जोपर्यंत ही थेअरी आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला का अडचणी येतात हे समजणारच नाही. कळलं? म्हणजे कामकाज सुद्धा कॉमन सेन्सनी आणि सुळावरची पोळी येते. असे एखाद्याचं कर्मात हार घालणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. तो त्यांचा अधिकार होता म्हणून ते करत होते. ते कमी तिथे भर घालायची, जिथे जास्ती आहे ते काढायचं. म्हणून हे सगळं जपण्यासाठी आरती साधना जी आहे तो बेस आहे. आणि पहिलं आम्हाला जे ओंकार शिकवले तेव्हा नुसते आमच्याकडनं घुटून घेत होते, म्हणून घेत होते आमच्याबरोबर. दादा आमच्याबरोबर बसायचे आणि म्हणायचे, तेव्हा आम्हाला कळायचं नाही. तेव्हा नेहमी साधनेत बदल असायचा. आणि मग नंतर संथेनी साधना शिकवली, आणि मग नंतर
आता पुढच्या पिढीला आशीर्वाद तेव्हा म्हणाले, तुम्हाला जेव्हा घोटून घेतो तेव्हा तुम्हाला काही फायदा नाही, आणि जेव्हा तुम्हाला संथेनी सांगतो तेव्हा तुम्हाला किती 50% फायदा, आणि पुढची पिढी जी 100% धारण होईल त्या पिढीतलं 100% हे तेव्हा कार्य सुरू होईल. म्हणजे किती अवकाश आहे, म्हणजे तुम्ही बेस असलात तर तुम्हाला काही नाही, तुमच्या मुलाला 50% आणि तुमच्या नातवाला 100%, आणि त्या नातवाला जेव्हा मुलगा होईल तो 100% झाल्यानंतर कार्य सुरू होणार. म्हणून काय ते म्हणणं ह्याच्या बहु कार्य ते पुढे असे रे, आळस घालून तत्पर व्हारे, हे तुमच्या तरुण पिढीसाठी आहे. मग आवड असेल तर सवड मिळते, हा वेळ काढायलाच पाहिजे. प्रार्थना म्हणण्यासाठी, साधना म्हणण्यासाठी, कशासाठी तरी. बेगावचा एक माणूस आला होता, तो म्हणाला माझा धंदा पाणी चालत नाही. दादानी त्याला काही सांगितलं नाही की तू लवकर उठ, साधना कर. दादा म्हणाले गाड्या ज्या पाठवायच्या आहेत बाहेर त्या पूजन करून पाठवायच्या. आता पूजन करायचं म्हणजे लवकर उठलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे आणि सगळं केलं पाहिजे, साधना केली पाहिजे. आपसूक आलं की नाही मागे, मग 5 वाजता उठून पूजा करून गाड्या बाहेर पाठवायला लागला. त्याला जर सांगितलं असतं लवकर उठ, साधना कर, प्रार्थना म्हण, गाडीचं पूजन कर आणि पाठव, हे जमणार नाही हे मला. मग तुला पैसे पाहिजेत आणि धंदा वाढायला पाहिजे ना, तर तू लवकर उठ आणि गाडी पूजन करून पाठवून दे. इतकी कृपाशीर्वादाची महती आहे, इतका कृपाशीर्वाद महत्वाचा आहे, आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला सहजासहजी मिळालाय म्हणून त्याची किंमत कळत नाहीये, त्याच्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलंय. हा जेव्हा विचार करू तेव्हाच आपल्याला, म्हणून दादानी आत्मनिवेदन मध्ये सुरुवात करताना काय म्हटलंय, 64 वर्षाचं माझं लाईफ जे आहे त्याचा अभ्यास केलात माझ्या जीवनाचा तर तुम्हाला गुरुमार्ग म्हणजे काय हे कळेल. नुसतं मला हार तुरे घालून माझा सत्कार करून माझं 61 आणि 64 साजरी केली तर त्याचं मला काही कौतुक नाहीये. सुरुवात वाचा आत्मनिवेदनाची, आणि आत्मनिवेदनात काही असं दाखवून ठेवलेलं नाहीये, सगळं काय करावं लागलं. आत्मनिवेदन हे फक्त दादांना आलेले अनुभव आहे, पण ते अनुभव आपण का वाचायचे की आपल्यासाठी दादांनी काय केलंय हे कळलं पाहिजे म्हणून. आणि गुरुप्रसाद हे पहिल्यांदा काय करत होतो आणि आता काय करायला पाहिजे हे एक मॉडिफिकेशन. ती जगाला मोठी देणगी मिळाली आहे, पण कळेल तेव्हा. तर त्याला काय उदाहरण देते, मेलेलं हे प्रेत आहे, त्याला जर तुम्ही साजूक तुपातल्या जिलब्या ठेवल्या तर त्याला काय किंमत कळणार, खाता येत नाही, कळतच नाही ना काही. पण जिवंतपणे जर साजूक तुपातली जिलबी दिली तर तो म्हणेल ना ही चांगली आहे बाबा, किंवा कमी गोड आहे किंवा जास्त गोड आहे, जे काही आहे ते म्हणेल. तसं आहे, ती जगाला दिलेली देणगी आधी काळची गीता आहे, पण ती कळली तर. नाहीतर आपलं कॅरी फॉरवर्ड होत आहे, मागून मागच्या पानावर ना पुढच्या पानावर ना तेच ते आजोबांनी केलेलं मुलगा करतो, मुलगा केलेला नातू करतोय, नातू केलेला पण तू करतोय. मग आज जगाची परिस्थिती अशी आली आहे विचार करण्याची, सगळे आपण बसतो आणि जागतिक शांतता नांदायला पाहिजे, आणि इथून उठलं की हा तो कसा, त्याला कसं उडवू, त्याला कसं उडवू, त्याला कसं उडवू, त्याला कसं उडवू, हेच चाललंय ना. हा आमचा अधिकार नव्हे, पण त्यांनी हे का करावं लागलं, हे का करावं लागलं, जगाची परिस्थिती अशी झाली म्हणून करावं लागलं ना. मग आपण जर ह्या मुलांना गुरुमार्गाची ओळख नाही करून दिली, किंवा त्यांना आठवड्यातनं एकदा केंद्रावर नाही नेलं, आरतीला नाही नेलं, किंवा दादांच्या आरत्या नाही ऐकवल्या, आणि आमचा अट्टहास काय ओरिजिनल ऐकवा, म्हणजे त्याच्यात बदल नको. दर 40 महिलांनी भाषा बदलती, सगळं बदलतं. तसं कानगोष्ट जर एक सांगितली यांनी तर ती 10 माणसांच्याकडनं सांगेपर्यंत तिसरंच गेलेलं असतं ना वाक्य. एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की चुकीचं शब्द शेवटपर्यंत तसं ना, कारण आम्ही तर ते माझ्या बाजूला बसायचे. मला दत्ता काका हे तुमच्या गुरुनी ज्या काही आरत्या म्हणे केल्या त्या मी न चुकता वाचतो म्हणतो,
आणि हे बघून रेकॉर्डमध्ये, आणि तुमचा मी संचेत वाचलेला आहे. तर म्हणाले हे असं म्हणतात. म्हणतात दादाने आम्हाला असं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे. नंतर एक डेंटिस्ट डॉक्टर होते सावंत म्हणून. तर एका गुरुवारी मला म्हणाले, काका म्हणाले तुम्ही आरती करा म्हणून आरती घेतली. त्यांनी बाहेर येऊन आमच्या मोठ्या भावाच्या जावयाला काय विचारलं माहिती आहे का, हा कोण नवीन माणूस आलाय, सगळ्या चाली बदलून टाकल्या. ते बघत बसले, अहो या ओरिजिनल चालली आहेत. अरे बापरे, येऊन मला नमस्कार केला, सॉरी सॉरी तुमच्याबद्दल मी असं बोललो. म्हणजे काही मला लागलंच नाही कुठे. असं असतं. आम्ही किती वेळा सांगता, पडलो तुझ्या चरणी, पडलो तुझ्या, काय फरक आहे? लक्षात झालं का मलकापुरे? पडलो तुझ्या, किती फरक आहे माझा का? तो भाव निर्माण व्हायला पाहिजे ना. दादा म्हणाले 50% हे आमच्या माहितीच्या अजूनही मुलं त्यांच्यासारखी, त्यांची घरातली फक्त आरतीला अटेंड करून कामं झालेली आहेत. जाधव आता मुळात सेवक म्हणायचे, फक्त गुरुवारी न चुकता. मग कोण करते? आम्ही करतो नाही. तुम्ही फक्त कर्म करायचं काम करता. मी हा अतिशय डेंजर आहे, तो नाहीच देता काम. लक्षात. 1-2 मिनिटं आता थोडस रिलॅक्स करतो तुम्हाला. तुम्ही मलकापुरी विनंती हे रेकॉर्ड करू नका. आता उद्या ते सगळीकडे गेले तर मला प्लीज हा. हा जण होण्यासारखाच विषय आहे. हो, म्हणूनच दादा म्हणाले जोक सांगतो. दादांचे असली जोक ऐकले तर ते तुम्ही रेकॉर्डिंग मध्येच ऐका, ते मी काय सांगणार आहे. तर ते जोक सांगितले तर झोप उडती, खळखळून हसतात, जागे होतात, आणि मग पुढचं इंजेक्शन द्यायला मूळ विषयाला, कारण विषय जड आहे आणि तो त्यांचं कॅल्क्युलेशन तर तेवढ्यामध्ये संपवायचं आहे. इथे आमचा काही प्रश्न नाहीये. आज नाही संपलं तर आणखीन 2 महिन्यांनी भेटू, आणखीन 2 महिन्यांनी भेटू म्हणतात. आता ही मुलं पुढची वाचतील नेतील काय नाही. कारण आम्ही पण अनुभवलंय ना, आम्ही पण इथूनच इकडे आलो ना. आम्हालाही झोप येत होती. कराडला संमेलन झालं ना, तेव्हा मागचे काका पुढे बसले होते. तर दादा सांगायला लागल्यानंतर, दादा बापशेठ काय चाललंय? दादा विषय इतका जड होतो, मग काय करू? मग आणखीन किती खाली येऊन सांगू? म्हणाले मी जोक सांगतोय, सगळं सांगतोय, तरी तू पेंगतोयस, त्याला आता मी काय करू? म्हणून मग अशी मी तुम्हाला सांगितलं, एक घास कमी जेवा. जेवा म्हणजे पोटभर जेवा, जेवू नका असं नाहीये. आणि वेळेअभावी जास्त ब्रेक दिला नाहीये म्हणजे ते अन्न आपला प्रताप दाखवणार ना पोटात गेल्यानंतर. कारण ती साधना सुद्धा करताना अर्धा तास आधी खा आणि नंतर अर्धा तासांनी खा म्हणून सांगितलंय. का सांगितलंय? जर आधी खाल्लं तर पोटात गेलं असलं तर पचनक्रिया सुरू होती आणि मग कॉन्सन्ट्रेशन होत नाही, आणि झाल्यानंतर लगेच खाल्लं तर जे झालंय आणि जी वलय धारण व्हायला पाहिजे ती धारण लगेच होत नाहीत. म्हणून तुम्हाला नंतर अर्धा ती धारण व्हावी म्हणून तुम्ही अर्धा तास खाऊ नका म्हणून सांगितलं. पण इकडे काय 8 वाजता साधन आलं की 8:30ला जायचं असतं म्हणून लगेच तयार नाश्ता, मग नाश्ता खा आणि मग ऑफिसमध्ये जाऊन पेंगा. एक तुम्हाला घडलेला किस्सा सांगतो. अजिंक्य मेन्शनमध्ये ज्यावेळी केंद्र होतं मुंबईला गिरगावात असताना, कारण ही जागा कमी पडायची, हेमकुंज येथे 3च खोल्या असल्या, लोक भरपूर आहेत. तर तिथे 8 दिवस सतत एका विभूतींची मुलाखत व्हायची. सूचना आधी दिलेल्या, तर सूचना पत्र पण दिलं होतं की तुम्ही संध्याकाळी 6 नंतर काही खाऊ नका, एवढं सांगितलं होतं. खाल्लं तर मुलाखतीला येऊ नका, एवढं स्ट्रिक्टली सांगितलं. असं असून सुद्धा लोक किती अट्टहास करतात बघा. आणि लोबान घातला ना की सगळे दरवाजे बंद करा म्हणून सांगायचे लोबान घातले. आणि ते 3-3 वेळा म्हणते, अगर किसी ने कुछ खाया होगा तो पहले बता दो. असं 3दा म्हणाले. अगर आपने नहीं बताया तो सबके सामने खड़ा करके उनको हकाल देऊंगा. आणि लाल लाल बुंद झाले, हा याच्याकडे बोलतो, ती माझ्याकडे सारखं. काय झालं? पण कसं आपण म्हणतो ना की त्या बाहेरच्या व्हायब्रेशन तुम्हाला सांगतात
तर विद्वान म्हणत त्यांच्या गुरुभगिनीच होत्या. एक इन्कम टॅक्समध्ये, सेल टॅक्समध्ये आणि BMCला होत्या. तिघी सख्या बहिणी, एकीचं लग्न झालं. तर त्यांनी 6च्या अगोदर म्हणजे 6च्या नंतर एका इरंडी हॉटेलमध्ये पुडिंग खाल्लं. पुडिंग. आणि एवढी अनाउन्समेंट करून हल्ल्याने, आता उर्दूमध्ये ह्याला मला काय काय म्हणतात माहिती नाही, त्यांनी शब्द विचारला होता. तर ते म्हणाले की सगळ्यांना उभं केलं त्यांना नावासकट. नाव घेतलं नाही. पण अगर तुमने नहीं बताया सही सही तो क्या खाया पेट में क्या है मैं अभी भी बता सकता. मला उर्दू शब्द येणार नाही. तर त्यांनी ते सांगितलं, हकलून दिलं. 3 महिने केंद्र येऊ नको म्हणून सांगितलं. आज तुम्ही आम्ही राहिलोच होतो. म्हणजे एवढे तुम्हाला सांगतात सवलती यायची. आमच्या आईवडिलांनी सांगितलं, वडिलांना आबा म्हणायचे, आबा तुमची 10 भावंडे मी माझी होईल घेतली. त्या शब्दावर आम्ही आज काय राहिलो. आमचे सगळं समजलं. म्हणजे चांगलं झालं. मोठ्या भावाला सांगितलं 12 वर्ष वसंता तू बहिणीसाठी स्थळ बघत नाही. मला 4 बहिणी, मी सगळ्यात यंगेस्ट, लहान आहे. पण ते आम्ही पाळलं. उशिरा बहिणींची लग्न झाली, पण संसार सुखाचा झाला. इतरांचं काय मुलं झाला बाळ संसार नाही, संसार हा लाभायला पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट 2 मिनिटं बोलतो. आमच्या आईच्या हातून कन्याचा निधी नव्हता. तर एवढ्या त्यांनी शब्द सांगितले ना, मग असेच झाले. बाबा म्हणाले, आजीबाबा त्या कामकाज करते म्हणाले, आवा एक गोष्ट सांगू का, कमलचं लग्न अगोदर का ते 3 नंबरची मागाची मास्तीने सांगितलं. आबा म्हणे तुम्ही सांगायचं हरकत नाही. तर ऐकलं आम्ही. तिचं लग्न झालं आणि बरोबर 2 का 3 महिने आमची आई गेली. आजारपण काही नाही. आणि नंतर आम्ही भेटायला गेलो. तिथे खूप काम करणारे लोक यायचे. रविवारी 3 दिवस पॅक असते. पण आम्हाला माहिती आहे ह्या दरम्यान दादामध्ये उठायचे, बाथरूम लावणार, चहाला वगैरे. त्या दरम्यान आम्ही गेलो. त्या रूममध्ये जे काही होते त्या सगळ्यांना रामून सांगितलं. आणि वडिलांना हाक मारले. आम्ही सगळे गेलो नाही, 2-4 जण हात गेलो. आबा बसा, तुमची बायको आमची आईच की म्हणे. पण ज्यावेळी त्यांनी अक्षता दादा कुठल्याही याच्या कार्याचं जेवत नव्हतं. ते म्हणाले ज्यावेळी तुमची हे ज्यावेळी ठरलं कमलची अक्षता टाकल्या डोक्यावर, त्यावेळी मी कुमुद शेती म्हणून गुरुबंधू राहते बँडरला वर. त्यामुळे कुमुद काय म्हणाल्या असं तुम्ही त्यांच्या नावाचा उच्चार करून त्या गुरुभगिनी चहाचा कपाने घेऊन आल्या. कुमुद आता ही घटना घडून बघा किती नाही. म्हातारी सुटली आणि मी सोडलो. काय बोललो? तेच वाक्य आहे. मग नंतर मोठ्या बहिणीची लग्न समजलं. नातेवाईकावर निमित्ताला कारण सापडतं, स्वार्थ बघतात, नावं ठेवून झाले. आम्हाला त्याचं काय नाही. पण ज्याने आम्ही असं म्हणतो नाही, ज्यांनी आम्हाला नावं ठेवली किंवा ऑब्जेक्शन घेतलं काही लोकांनी, त्यांची काय परिस्थिती हे आम्ही डोळ्यांनी बघितलं. मगाशी हिने जे सांगितलं कृपाशीर्वाद काय करतो. दादा म्हणाले ज्यांना ऐक त्यांना भरपूर ऐक तुम्ही पाठवून दिलं, पण ज्यांच्याकडून मला कार्य करून घ्यायचंय त्या त्यांच्या आत्म्याला मी दीक्षा दिलेली आहे. तुम्ही जा म्हटलं तर जाऊ शकणार नाही. असं झाल्यानंतर शिरोड्याच्या संमेलनात सगळं तत्वज्ञान सांगितलं. 8व्या संमेलनामध्ये शक्तीला आव्हान केलं. तर तेव्हा दादा काय म्हणाले, हे काम एकट्याचं नाहीये. आणि त्यांचा दादा जन्माला आल्यापासनं त्या विभूतींचा आणि ईश्वराचा संकल्प होता की जगात पुढे असं अशांतता निर्माण होणार आहे आणि ती शांतता येण्यासाठी काय करायला पाहिजे ह्याचा विचार विनिमय मोहम्मद जेलानी बाबा म्हणतात 350 वर्ष याचं डिस्कशन चाललंय की इथे काय कार्य स्थापन करावं. आता वरची 350 वर्ष म्हणजे किती कॅल्क्युलेशन आहे बघा. तर संमेलन जेव्हा झाली तेव्हा तिथे 8व्या संमेलनामध्ये शक्तीला आव्हान केलं. नंतर परवरीला शक्तीपीठ स्थापन केलं तेव्हा त्या शक्तीला आसन दिलं बसायला. आणि 95चा जो उत्सव झाला तेव्हा ती शक्ती तिथे 12 वर्ष काम करते का नाही बघितलं दादाने. मी सिद्धता केलेल्या कार्यान्वित होतात की नाही.
आणि ते बघितल्यानंतर त्यांनी ती शक्ती तिथे स्थापन केली. कारण त्या शक्तीला काय पुरुष शक्ती जी आहे ती स्त्री शक्ती झाल्याशिवाय तोच ती झाल्याशिवाय हा 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 पुरुष आहे आणि प्रकृती आहे, दोघांनी ती प्रकृती झाल्याशिवाय ती कार्यान्वित होत नाही. म्हणून तिची स्थापना 95ला केली. तर तेव्हा दादा काय म्हणतात, संमेलनाच्या मनोगतामध्ये, की माझा जन्म तुमची निराकरण करण्यासाठी नव्हता. साई आध्यात्मिक समितीचं काम हे तुमची कर्माची गाठोडी सोडण्यासाठी नव्हता, तर तुम्हाला निराकार करायचा होता. निराकार म्हणजे काय? त्यांनी जो संकल्प केला होता विश्वशांतीचा, तो सगळ्यांच्या माध्यमातून कार्यान्वित करायचा आणि तो संकल्प जो आहे तो सिद्ध करून ह्या सगळ्यांच्या मध्ये प्रवाहित करायचा हा संकल्प होता. म्हणून संमेलन घेऊन तुम्हाला त्या कार्याची ओळख करून दिली. आता इथे अजून एक गोष्ट सांगते, कार्य करायचं म्हणून कार्य होत नाही. हा कोणाकडनं केव्हा कुठे काहीही करून घेऊ शकतात ते. तर आपली एक घाटकोपरची एक गुजराती मैत्रीण होती, तर ती ते श्रावणामधली पूजा करत होती. तर ते नारळाला काहीतरी सगळं हे घालून पूजा करतात तांब्यावरती ठेवून काय, तर त्या पूजेला काहीतरी म्हणतात, आता मला ते नाही आठवत. हा जे काय असेल तर ती पूजा, तर ती म्हणाली मी मुलीच्या बाळणपणाला फॉरेनला जाणार आहे, तर तिथे नारळ नाही मिळाला तर मी काय करू. तर तेव्हा अजून सिद्धता सगळ्या झाल्या नव्हत्या. तर दादा दादरला होते, तर दादा म्हणाले मिळाला नारळ तर कर पूजा, नाही तर तू राहू देतो. काय सांगणार, तेव्हा सिद्धता झाल्या नव्हत्या, त्याच्यामुळे दादा नाही काही सांगता येत नव्हतं, बाबांची आज्ञा नव्हती ना. म्हटल्यानंतर ती गेली, तर तिने मुलीला सांगितलं ही पूजा येणार आहे, तर मी तू एक नारळ बघून ठेवते. तिने सगळीकडे हिंडून नारळ तिने आणून ठेवला. मग त्या मुलीची मैत्रीण एक येत होती, तिला 8 वर्ष मूल झालं नाही. सांगितली होती मी. तर त्या तिला मूल झालं नव्हतं म्हटल्यानंतर ती डॉक्टरकडे गेली, तर तिचे रिपोर्ट चांगले नाहीत आणि तुम्हाला मूल होणार नाही म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं. ते तिच्या डोक्यात होतं. मग ती ह्या पूजेला आली तिच्या घरी, आणि मग हे ते पूजा झाल्यानंतर ते उत्तर पूजा झाल्यानंतर ते विसर्जन करायचं म्हणून ते श्रीफळ तिने ठेवून दिलं असं विसर्जन करायचं म्हणून. तर ती म्हणाली तू हे काय करणार आहेस, तर ती म्हणाली हे मी विसर्जन करणार. हे निर्माल्य झालं ना उत्तर पूजा झाल्यानंतर. तर निर्माल्य झालं म्हटल्यानंतर ती म्हणाली हे मी घेऊन जाऊ का, तर ती म्हणाली घेऊन जा, निर्माल्यच आहे ना तो आता. तर तिने तो नेऊन शोकेसमध्ये ठेवला नारळ. आणि 2 महिन्यांनी तिला 2 का 3 महिन्यांनी तिला दिवस राहिले म्हटल्यानंतर ती डॉक्टरकडे बरं नाही म्हणून तपासायला गेली. तर डॉक्टरांनी तिला कॉंग्रॅच्युलेशन सांगितलं. तर ती म्हणाली माझे रिपोर्ट हे नाही आहेत, तर तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन कसं देता. तर डॉक्टर म्हणाला तुझे रिपोर्ट काय ते मला माहीत नाही, पण आत्ता तुला तपासल्यानंतर जे काय मला जाणवलं ते मी तुला सांगितलं. तर तिने सेकंड ओपिनियन घ्यायला दुसऱ्या डॉक्टरकडे गेली. त्या डॉक्टरने पण तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं. म्हटल्यानंतर ती चक्रावली जरा. मग ती सरळ आली या मैत्रिणीकडे आणि तिला म्हणाली तू तो नारळ मला दिला होतास ना, त्यांनी काय मिरेकल झालं मला माहिती नाही, पण म्हणाली माझं काम झालं. आता मला रॉबर्ट अल्बर्ट असलं नाव ठेवायचं नाहीये, तर तुझ्या गुरुंना विचार. आणि तिथे फॉरेनला काय आधी मुलगा मुलगी व्हायचं तर नाव सांगावं लागतं ना, तर कारण ते जन्मल्याबरोबर ते काय बांधतात हातात म्हणे, मी ऐकलंय, मला माहित नाही, मी काय फॉरेनला गेले. तर तुझ्या गुरुंना विचार. दादानी इथलं 2 नावं पाठवली, एक मुलीचं आणि मुलाचं नाव काय जे काय पाठवलं. आणि मग तिला मुलगा झाल्यानंतर त्याचं नाव ठेवलं तिने. तर तेव्हा ही गोष्ट एक कोणतरी दादरला आले होते, त्या दादा सांगत होते, तेव्हा मी ऐकली. तर तेव्हा म्हणाले कार्य मी करतो म्हणून होत नाही. केव्हाही कुणाकडनंही कुठेही कसंही दादा कार्य करून घेऊ शकतात. ते आम्ही त्या दिवशी शिकलो. म्हणून हे म्हणाले की तुमची माध्यमं निराकार करायची आहेत, म्हणजे मी जो विषय बोलतो तोच तुम्ही बोलाल आणि अनुकरण करू नका. ह्याच्या पुढे मी कोणाचं अनुकरण केलं नाही, माझं शिक्षण बंद केलं. मला त्या
व्हायब्रेशन बरोबर जोडून दिलं, तसं तुम्हाला पण मी शक्तीबरोबर जोडून देणार. मी व्यक्ती म्हणून बाजूला होणार आणि हे तुम्ही कार्य पुढे न्यायचं आहे. सगळं 10 फूट डोक्यावरनं गेलं आमच्या तेव्हा, सांगितलं तेव्हा. पण आज आम्ही इथे बसतोय आणि लिहितोय काय वेगळं आणि बोलतोय काय वेगळं ना. म्हणजे त्यांनी ती अवस्था आम्हाला प्राप्त करून दिली ना. म्हणजे आज तुम्ही बोललात काय, तर हा बोलला काय, हा बोलला काय आणि तो बोलला काय, कोणी बोलला तरी दादांचाच विषय बोलणार ना. त्याच्या लेव्हलप्रमाणे बोलेल, पण बोलणार. मग आम्हाला जर तेव्हा कोणी सांगितलं असतं तुम्ही संमेलन घेणार आहात चिरोड्याला, तर आम्ही मान्य केलं असतं? नाहीच केलं असतं. पण आज आम्ही अभ्यास जरी केला, पण सांगायचं एक ठरवलं तरी तिसरंच बोलून येतात. म्हणजे बोलविता धनी तो आहे आणि गुरुशक्ती कार्य करते ना. मग आता आणखीन एक गोष्ट अशी घडली की एक बाई होत्या, तर त्या शाळेत टीचर होत्या. तर त्या कामकाज करायच्या, तर हळदी कुंकाच्या पुड्या द्यायच्या. हिचं काय काम आहे तर हिला हळदी कुंकाची पुडी द्यायची, तिचं काय काम तर तिला हळदी कुंकाची पुडी द्यायची. आणि ती कामं होत होती आणि त्यांना देवीचा संचार होता. मग त्यांची बदली कुठे पुण्याजवळ कुठेतरी खेड्या गावात झाली, काय ते काय नाव होतं मी विसरले. तर तिथे बदली झाली. बदली झाल्यानंतर त्या त्या शाळेत टीचर असल्यामुळे भाड्याने राहायला लागल्या. पुण्यात त्यांचं घर आणि त्या बदली झाल्या ठिकाणी भाड्याने राहायला लागल्या. भाड्याने राहायला लागल्यानंतर त्या घर मालकांचा मुलगा, त्यांच्यात जे काही मुलगा मुलगी होते 3-4, तर तो मुलगा 2-3 दिवस ताप यायचा आणि तो मरायचा. मग ह्यांनी काय विचार केला, ह्या बाई जर कामकाज करतात तर आपण त्यांना सांगूया. म्हणून त्यांनी जाऊन त्यांना सांगितलं की असं असं आमच्या घरात होतं, तर आता त्या मुलाला ताप आलाय, तर आता तो 2-3 दिवसांनी जाईल, तर तुम्ही काहीतरी हे करा. मग त्यांनी काय केलं, तो मुलगा असा झोपला होता, त्याच्या गादीच्या बाजूने त्या बाईनी हळद कुंकवाचं हे रेग ओढली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून बसले. त्याच्या डोक्यावर हात ठेवून बसल्यानंतर तो ब्रह्मसंबंध आला. तो म्हणाला, त्यांनी सांगितलं माझं खाद्य तू बाजूला हो. तर या म्हणाल्या, आईच्या आशीर्वादाने आज तुला हे भक्ष नेता येणार नाही. हा, तर दादांचे शब्द काय, दादा म्हणाले, खच्चून हसला तो ब्रह्मसंबंध. तो म्हणाला, तू काय बोलतेस, त्याच्या मागे काय आहे तुला माहिती आहे का? मग विचारलं ते. त्या म्हणाल्या, काही असेल, पण आज आईच्या आशीर्वादाने तुला हे भक्ष नेता येणार नाही. बरं म्हणाला. नमस्कार केला आणि तिची सगळी सेवा घेऊन तो पुढच्या याला सदगतीला गेला आणि ह्या बाईंचं सगळं गेलं. तर तेव्हा दादा बाबांच्या पुढे बसून काय म्हणाले माहितीये, की म्हणाले, उद्या जर ह्या मुलांना मी तयार केलं सेवक म्हणून आणि एक क्षुल्लक बाधा येऊन ह्यांचं जर सगळं अवस्था मी काय प्राप्त करून दिल्या ते घेऊन गेला, तर मी काय मिळवलं? तर हे जर असं होणार असलं आणि माझी मुलं जर निराधार होणार असली, तर हे कार्य आपण इथेच थांबूया, माझ्यापर्यंत झालं तितकं बास झालं, हे आपण पुढे काय नको. तेव्हा बाबांनी दादांना सांगितलं, हो याचा काहीतरी विचार करायला पाहिजे. तर म्हणून आपल्याला प्रोटेक्शन म्हणून प्रतिमा दिल्या. आज प्रतिमा असल्यानंतर कसली शक्ती येऊ दे, कोणी ब्रह्मसंबंधी होऊ दे, काही येऊ दे, काही वाईट तुमचं काही वाकडं करू शकत नाही. इतकी गॅरंटी कोण देईल? आता प्रतिमा हेच आपलं सर्वस्व, हेच सगळे देव जे काय आहे ते सगळं दादांच्या सिद्ध साधना सगळं त्याच्यात समाविष्ट केलं. तर दादा काय म्हणतात, 8व्या संमेलनामध्ये शक्तीपीठ आवाहन केलं शक्तीला, नंतर स्थापना केली, आसन दिलं, नंतर तिला स्थापना केली आणि मग हे दीपक संमेलन घेतात. तिने बघितलं म्हणजे माझ्यासारखंच हे संमेलन सांगतात आणि तोच विषय सांगणार. म्हणून त्यांची इच्छा काय होती, आमची पात्रता नाहीये की आम्ही
ते व्हायब्रेशन येतील आणि आम्ही ते धारण करून आम्ही संमेलन घेऊ म्हणून पुस्तकं लिहायला सांगितलं. म्हणजे त्याच्यात काय काय केलं हे दादानी सांगितलं. हा, आता हे दादानी सांगितल्यानंतर ते काय म्हणतात की मग ते काय म्हणतात, आता त्यांची लिंक कशी आहे बघा. ज्ञानेश्वर काय दादांच्या पेक्षा कमी होते का? कोणी कमी नाहीये, पण त्यांना एक लिमिट घालून दिलंय, ह्यांना एक लिमिट घालून दिलंय, हिला एक लिमिट, त्याच्या बाहेर ते जाऊ शकत नाही. तर शक्तीपीठ स्थापन केल्यानंतर दादा बेळगावला गेले. दादा बेळगावला गेल्यानंतर पंतांच्याकडे गेले आणि पंतांना सांगितलं की सगळं व्यवस्थित झालं, पान सुपारी नारळ विडा सगळं ठेवलं आणि म्हणाले की शक्तीपीठ स्थापन करून आलो आणि आता पुढचं कार्य सगळं शक्तीपीठातलं आणि ओंकार साधनेतनं होईल. तर तिथे मी ते वाचून दाखवते तुम्हाला, लिहिलंय मी. तर तिथे आत्मनिवेदनात दादा म्हणतात त्या पंतांच्या ठिकाणी त्यांना ज्ञानेश्वर माऊली दिसले. तर त्या गुरुजींनी विचारलं की दादा आज तुम्ही अर्धा तास आरती केली, दुसऱ्या आरतीपासून तुम्ही रडत होता, तर आज तुम्ही आरतीतून आम्हाला कुठे नेलत आणि तुम्ही कुठे होतात म्हणून विचारलं. तेव्हा दादांनी सांगितलं आळंदी इथे आली होती. तर ज्ञानेश्वर माऊली इथे आली होती आणि त्यांनी काय सांगितलं की हे कार्य इहलोक परलोक आणि स्वर्गलोक तिन्ही लोक सुखी व्हावे म्हणून मी विश्वंभराची जन्मभर प्रार्थना केली आणि तो आशीर्वाद आणि ती शक्ती मागितली आणि ती विश्वंभराने प्रसन्न होऊन मला दिली. हा हा, तर ते मी पसायदान म्हणून लिहिलं. किती शक्ती अफाट आहे, पण त्यातली एवढी शक्ती बास आहे आपल्याला पुरून उरेल. तर ज्ञानेश्वरांनी पसायदान दिलं. तर ते म्हणाले, मी इथे वाचून दाखवतो तुम्हाला. आता महत्वाचा विषय म्हणजे श्री ज्ञानेश्वरांनी पसायदान दिले व दादांनी ते कार्यान्वित केले. हा, म्हणजे काय तर शक्तीपीठाच्या स्थापनेनंतर दादांनी बेळगावला जाऊन सर्व व्यवस्थित झाले असे श्रीपंतांना सांगून विडा नारळ सुपारी ठेवून प्रार्थना केली की असेच शक्तीपीठाचे कार्य होत राहो व आरती केली. तेव्हा दादांनी सांगितले, पंतांच्या इथे मला आळंदीची समाधी व त्यावर माऊली बसलेली दिसली. तेव्हा ज्ञानेश्वरांनी दादांना सांगितलं, मी पसायदान लिहिलं व आशीर्वाद प्राप्त व्हावा व ही अवस्था म्हणजे विश्वात्मके देवे ही अवस्था विश्वातील सर्वांना प्राप्त व्हावी. म्हणजे सर्व मानवासाठी त्यांनी मागितलं पसायदान, फक्त भारतासाठी किंवा हिंदू धर्मासाठी किंवा ह्यांच्या असं नाहीये, अखिल मानवासाठी त्यांनी मागितलं. तर प्राप्त व्हावी हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी माझे सबंध आयुष्य घालवले व ती शक्ती धारण केली, पण त्या शक्तीला भूतलावरती स्थापित करून तिला कार्यान्वित तू केलीस, म्हणजे शक्तीपीठ स्थापन केली. तर तो आशीर्वाद साकार करण्याची सिद्धता तू केलीस. आता ते कार्य ओंकार साधनेतून आणि शक्तीपीठातून होणार आहे. म्हणजे 750 वर्षानंतर शक्तीपीठ स्थापन झालं. आपण म्हणतो 750 वर्ष, पण इथली 750 वर्ष म्हणजे वरची 7.5 सेकंद. एक सेंटर सेकंद म्हणजे 100 वर्ष. हा, मग आता या पुढच्या पिढीला जर आपण तरुण पिढीला ह्याची ओळख करून दिली नाही आणि ते जर पुढे गेलं नाही तर दादांनी घेतलेल्या कष्टावर पाणी पडेल की नाही. म्हणून त्यांची इच्छा म्हणून ही पुस्तकं लिहिली गेली. आणि आता हे पुस्तक जेव्हा झालं तेव्हा काय झालं, आम्ही 2019ला आळंदीला गेलो होतो. तुम्हाला सांगितलं का मी घरी. तर आळंदीला गेलो होतो, तर तेव्हा आम्हाला सगळं अलंकार घातलेलं ज्ञानेश्वरांचं दर्शन झालं. तर मला त्या पै काकांची बायको होती, ती मला म्हणाल्या, त्या वहिनी मला म्हणाल्या, आज दर्शन आपल्याला छान झालं. म्हणलं दर्शन का दिलं माहिती आहे का, काहीतरी गळ्यात काम घालायचं असेल म्हणून दर्शन दिलं. असं मी म्हटलं, तुम्ही असं कसं म्हणता. म्हटलं बघा, तिथून मी आले, ते गेले मुंबईला, आम्ही आलो पुण्याला. पुण्याला आल्यानंतर परत मी
आरती साधनेचं लिहायला सुरुवात केली. तर हे मला म्हणाले तुझी गाडी पाठीमागे आली. म्हटलं माहिती नाही मला, पण गाडी पाठीमागे आली. आणि जानेवारी 16 फेब्रुवारीपर्यंत आम्ही, आज किती 23 आहे, तर 16 फेब्रुवारीपर्यंत आम्ही आरतीचंच मी सगळं काय जुळवाजुळवी करत होते. म्हटलं काय म्हणतात ते तरी बघूया. तर दादांना मी म्हटलं तुम्ही नुसतं सांगताय, पण मला काहीतरी दाखवलं, क्लू दिला तर मी पुढे जाईन ना. मग ती आकृती दाखवली की पंचमहाभूतत्व, पंचकोश आणि पंचतन्मात्र अशी डेव्हलपमेंट होणार आणि तशीच व्हायला पाहिजे. 1, 2, 3. तुम्ही 1 नंबरवरनं 3 वरती उडी मारू तर होणार नाही. म्हटल्यानंतर मी म्हटलं आता काय करावं म्हणून मी लिहायला घेतलं. तेवढ्यात लोमटे काकांचा फोन आला. मला म्हणाले 24 तारखेला संमेलन घ्यायला यायचं. म्हटलं 24 तारखेला संमेलन घ्यायला यायला मी काय अमिताभ बच्चन बटन दाबलं की बोलायला? म्हटलं काहीतरी अभ्यास करून विषय नको का ठरवायला? तो मला म्हणाले तुम्ही आत्ता काय करता? तर मी म्हटलं मी आरतीचं. हो तेच पाहिजे म्हणाला. म्हटलं तेच पाहिजे म्हणजे काय? तर मला म्हणाले मी कोल्हापूरला गेलो होतो, तर तिथे मला लोकांनी विचारलं आरती मध्ये एवढं काय आहे की आरती करून काय होतं? झालं उत्तर मिळालं. मग ते सगळं करून आम्ही गेलो कराडला. सातारला संमेलन घेतलं. सातारला आरतीवरती सगळं ते 3 भागाचं संमेलन घेतलं. संमेलन घेतल्यानंतर गोव्याला कळलं म्हणून गोव्याचे लोक म्हणाले 2 दिवस आरतीवरती काय सांगणार? मग आरतीवरती 2 दिवस संमेलन घेतल्यानंतर एवढं माहीतच नाही. म्हणजे हे जे तुम्हाला माध्यम करून दिलं ते जपायचं कसं? तर आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना, दैनंदिन प्रार्थना आणि आमूलाग्र बदल आणि ज्ञान संवेदना. ज्ञान संवेदना. तर म्हणजे काय? तर आरती साधनेमध्ये काया आणि वाचा विलीन केलं म्हणतो बेस. त्याची गोडी लागल्यानंतर तुम्हाला ओंकार साधना शिकवली. ओंकार साधना शिकवल्यानंतर काय शिकवली, कशी शिकवली, काय केलं त्याच्यासाठी ते सांगायला मुलाखती घेतली. मुलाखतीमधनं सगळं सांगितलं. त्याच्यानंतर दैनंदिन प्रार्थना, की प्रार्थनेमध्ये पहिल्या भागामध्ये विमोचन आहे आणि दुसऱ्या भागामध्ये दीक्षा आहे. दोन प्यारे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्या भागात विमोचन, दुसऱ्या भागात दीक्षा. म्हणजे जो कोणी इथे विडा ठेवेल त्याला आम्हाला जे मिळालं तेच त्यांना मिळेल, काहीही कष्ट न करता. हे महत्वाचं. सकाळी सांगितलं तसं विद्या संपत्ती संतती. आणि त्याच्यानंतर काय? ज्ञान संवेदना. आज आम्हाला आमच्यासाठी जे दोष निवारणार्थ विमोचन करून दादांना कष्ट घ्यावे लागले ते पुढच्या पिढीला घ्यावे लागणार नाहीत. तर दुसरी गोष्ट म्हणजे आता गर्भधारणा झाली तर त्या जीवाला आई जे अन्न खाती ते आणि त्याच्याबरोबर आशीर्वाद असं आल्यामुळे त्या मुलांना हे काहीही करावं लागणार नाही. आणि आम्ही जेव्हा आमच्या आईवडिलांना झालो तेव्हा आमच्या देवाच्या आशीर्वादानेच झालो. पण तेव्हा फक्त आई जे खात होती त्यांनी तो पिंड पोचला जात होता. पण आता तसं परिस्थिती दादाने ठेवली नाही. कारण का? आणि दादा काही सगळ्यांना भेटणार नाहीत. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर त्यांना सगळं लिमिटेशन येणार. तर ते लिमिटेशन आलं तर काय करायचं म्हणून कारण दीक्षा अशी सूक्ष्म प्रवाहित केली. आता हे बँकेत आहे, तो टायपिंग करतो, तो काय दुसरं नोकरी करतो. जो ज्या क्षेत्रात असेल तो काम करेल त्याच्या हातातून ती कारण दीक्षा प्रवाहित होईल. आज हा दुःखी आहे ह्याच्याकडे ती प्रवाहित होईल, तो दुःखी आहे त्याच्याकडे ती त्याला कळायला वेळ लागेल. इतकं सूक्ष्म कार्य करून ठेवलं कारण जगाची परिस्थिती एवढी मोठी आहे म्हणून. म्हणजे कुठपर्यंत कार्य केलं. काय स्वप्नील टायपिंग करतो असतो सगळा विषय बरोबर आहे ना. म्हणून त्यांनी काय केलं, हे सारखं वाचत राहिलं तर तुम्ही त्याच्या कंटिन्युएशन मध्ये बरोबर सांगू शकाल. मीच काय माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं सांगाल. ही पुढची पिढी मी म्हणते आमच्यापेक्षा चांगलं सांगेल. का नाही सांगणार? तुम्हाला दिलंय ना हातात बरोबर हे. आणि मग मी म्हटलं ह्या पिढीला ही पुस्तकं वाचायला वेळ नाही. ज्ञान साधना
तर मग ती मुलं निदान काय होतं हे तरी हे कार्याचे 5 खांब म्हणून आहेत, यातनं तरी हायलाइट्स म्हणून वाचा म्हणून हे पुस्तक काढलं. मग ते काय म्हणतात, सकाळी मी काय सांगितलं होतं की दादा जन्माला आले ते दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आले. तर दत्तगुरूंचे यम पाळणार नाहीत म्हणून साईबाबांच्याकडे पाठवलं. साईबाबांनी हाजीबाबांच्याकडे पाठवलं. हाजीबाबांनी अजमेर शरीफ बाबांच्याकडे पाठवलं आणि अजमेर शरीफ बाबांनी पंतांच्याकडे पाठवलं. तर म्हणाले, तरी दादा काय म्हणाले की म्हणाले पुढच्या पिढीने जर काही केलं नाही तर मी सगळं केलेलं वरती पाणी पडेल तर काय करूया. तर म्हणाले मी साधना सोपी केली आणि तुम्ही म्हणता त्याच्या म्हणण्यात काहीतरी चूक झालं तर त्याचा लाभ होणार नाही, तर हे कसं गणित जमायचं, तर आपण ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हटल्यानंतर दादा गोव्याहून बेळगावला जेव्हा आले तेव्हा दुपारी जेव्हा झोपले होते तेव्हा गोरक्षनाथ आले आणि म्हणाले मला बेळगावला जायचंय, पंतांना भेटायचं. तर दादा म्हणाले आत्ता गाडी नाही आणि पंतांच्याकडे कसं जायचं. गोरक्षनाथ म्हणाले तुला माहिती नाही कसं जायचं, म्हणून त्यांनी एक पाय बाळकुंडीत ठेवून दाखवला. ते मांडी घालून बसले तर 5 फूट होते, म्हणजे उभे किती असतील बघा. आणि एवढं सगळं झालं म्हटल्यानंतर दादा दुसऱ्या दिवशी बेळगावला गेले. तेव्हा दादा त्या सभा मंडपात बसले आणि मी सांगते सगळं दादांनी सांगितलंय, लिहिलेलं आहे. आत्मनिवेदनात आहे, सेमिनारमध्ये सांगितलं, सगळीकडे सांगितलंय. का सांगितलं तर म्हणाले ह्याचा विचार केला पाहिजे. तर दादा सभा मंडपात बसून विडा त्या गुरुजींना ठेवायला सांगितला. मी नाही जाणार म्हणाले, त्यांची त्यांची भेट घडवून आणून ते बोलू देत, परत काहीतरी माझ्या गळ्यात घातलं तर तुमचं चालू दे. तर तेव्हा गोरक्षनाथांनी पंतांना सांगितलं ज्या साधना सिद्धता केल्यात आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे यांनी, तर त्या सगळ्या आरती साधनेमध्ये, ओंकार साधनेमध्ये आणि ज्ञान संवेदनामध्ये सगळं हे केलं, प्रार्थनेमध्ये वगैरे. तर आता ह्याच्या पुढे जो कोणी येईल त्याला काहीही करायची गरज नाही. प्रार्थना म्हटली, आरती म्हटली, डोकं टेकलं, विडा ठेवला तर त्याला सगळं मिळेल आणि तो नराचा नारायण होईपर्यंत मी त्याला सांभाळीन, हे वचन गोरक्षनाथांनी पंतांना दिलं. हे पंतांना दिल्यानंतर दादानी गोरक्षनाथांना पत्र लिहिलं, मेसेज आत्ता तुमच्या भाषेत. तर मेसेज म्हणजे ते बरोबर कळतं त्यांना. ते काय म्हणाले की तुम्ही असं सगळं आपण केलंय तर ह्याचं काय करूया. तर तेव्हा आपले म्हणजे कसं मला वाटलंय म्हणून नाही, मला वाटतं ते त्यांच्याकडनं यायला पाहिजे तर ते प्रमाण मानून दादा पुढे जाणार. तर एक आपले गुरुबंधू होते, आता ते वारले, तर ते बत्तीशिराळ्याला राहत होते. तर त्या बत्तीशिराळ्याला राहत असताना तिथे त्यांनी काय केलं, दादांना भेटावं असं वाटलं म्हणून ते पुण्याला फोन केला. तर पुण्याला सांगितलं दादा गोव्याला गेले, म्हणलं ते गोव्याला गेले. गोव्याला गेल्यानंतर दीपकला दादांनी सांगितलं एक कागद आण, हे लिहायचं आहे, मजकूर लिहायचा. तोपर्यंत ते आले. तर ते दीपक सांगायला गेला त्यांना, म्हणाले हे आलेत 32 शाळेहून. तर दादा हसले, काही बोलले नाही. ते लिहिलं आणि ते बंद पाकिटात केलं आणि त्यांना बोलवलं. म्हणाले इथेच हातपाय धुवून आंघोळ करा, नाश्ता करा आणि इथून सरळ 32 शाळेला जाऊन हे पाकिट गोरक्षनाथांच्या पायाशी ठेवा आणि मग घरी जा. तर तो माणूस काही न बघता असाच तंद्रीमध्ये आलेला, त्याच्याकडे पैसे कमी होते. तर तो म्हणाला कोल्हापूरला उतरून आपण ह्यांच्याकडनं 4 पैसे घेऊन जाऊया पुढे. एका क्षणात जाणवल्याबरोबर दीपकला हाक मारली आणि म्हणाले 200 रुपये घे आणि त्यांना दे. त्यांना सांग वाटेत कुठे उतरायचं नाही, सरळ गोरक्षनाथांच्याकडे. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले दादांना कसं कळलं होते. म्हणाले दीपक म्हणाला मला माहिती नाही, हे तुम्हाला भाड्याला 200 रुपये दिले. म्हणजे कार्यामध्ये जरा सुद्धा इकडचं इकडे होऊन चालणार नाही, इतकं 100% कार्य दादाने केलं. मग ते पुढे न्यायची आपली जबाबदारी आहे का नाही. मग हे समजून घेतलं तर आपण पुढे जाऊ ना. वेळ नाही, आम्हाला वेळ नाही, आणखीन आम्हाला हे करायचंय म्हटलं तर कसं होणार. आज नाही उद्या तुम्हाला हे, त्यांना पेशन्स इतका आहे. मुंबई बाबा म्हणाले ह्या जन्मात नाही तुम्हाला वेळ झाला, पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मात नाही त्याच्या पुढच्या जन्मात, पण एका जन्मात तुम्हाला हे समजून घ्यावंच लागेल
हे त्यांचे शब्द आहेत. मग सोन्यासारखा जन्म मिळालाय, दादा भेटले, सगळं झालंय, आपण का नाही त्याचा फायदा करून घ्यायचा? तो फायदा आपल्याला ह्या आयुष्यात तर इहलोकात तर होणारच आहे, परलोकातही होणार आहे ना. एवढ्यासाठी इतकी काळजी त्या प्रतिमांची घेऊन तुम्हाला करून कोण करेल? कोणी करणार नाही. इतकं 100% काम करून मग दादानी देह ठेवला आणि आता म्हणाले, मी तुमचा गुरुबंधू आहे, उद्यापासून माझं गुरुपूजन करायचं नाही. तर सगळे रडायला लागले आणि सगळे, असं कसं तुम्ही म्हणता? तेव्हा दादा म्हणाले, आता तुम्हाला मी शक्तीशी जोडून दिलंय. मी व्यक्ती म्हणून बाजूला झालोय. 8व्या संमेलनामध्ये शक्तीचं आव्हान केल्यानंतर दादानी सगळं केळीचे खांब लावून आपण सत्यनारायणाची पूजा करतो तशी पूजा केली आणि दादा आसन घालून बाजूला बसले. म्हणाले, तिकडे फुलं आणि अक्षता घालायच्या, नमस्कार करायचा आणि दादांना नमस्कार करायचा आणि सरळ बाहेर जायचं. कोणीही, मी आजपासून तुमचा गुरुबंधू आहे, ज्येष्ठ गुरुबंधू. तुम्ही माझे फॉलोअर्स नाही, तुम्ही माझे फेलोमॅन आहात, म्हणजे सहकारी आहात, शिष्य नाही माझे. एवढं मन मोठं लागतं का नाही? नाहीतर आज आपण काय म्हणू, हे मी केलंय ना, मला तुम्ही मानायला पाहिजे. ह्या लोकांनी कौतुक केलं पुस्तकं लिहिली म्हणून, त्याचं आम्ही आमच्या डोक्यात हवा का नाही शिरत आहे? कारण हे माहिती आहे आम्हाला की हे करण्याची कपॅसिटी आमची नव्हे, म्हणून डोक्यात हवा शिरत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी काय केलं, दादांचा जन्म झाला, नंतर कार्याची स्थापना झाली, लोकसंग्रह करायला पाहिजे, कारण ती शक्ती आली. तर दादांनी जर ती शक्ती मिळवली आणि ती जर अशी प्रवाहित केली नाही तर दादांना रॅश होत होती अंगात, म्हणून दादा पहिल्यांदा मुंबईला येते. मुंबईची लोकसंख्या जास्त आणि मुंबईचं केंद्र मोठं म्हणून, आणि मुंबईला पहिल्यांदा सगळं वाटायचे. नंतर हे काय तुमचं सातारा, पुणे, कराड, कोल्हापूर हे सगळी केंद्र लहान उपकेंद्र, त्या सगळ्यांना पुण्याला बोलवायचे. आमचा शशी वगैरे सगळे पुण्याला यायचे. पहिल्यांदा गुरुपौर्णिमा वगैरे सगळे द्वारकामाईत किंवा मुंबईला ह्याच्यामध्ये होती. नंतर हॉल घ्यायला सांगितला, तोपर्यंत बाहेर कार्य केलं नाही. आणि तेव्हा 1100 रुपये द्यायला नव्हते. आज आपण 11,000 रुपये भाडं घेऊन आपण संमेलनं घेतोय. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ऐहिक हे क्षुल्लक आहे. एक करायचं ठरवलं ना तर ते कसंही होईल, 10 हात उभे राहतील. तर तेव्हा आपण काय म्हटलं पाहिजे, आपण काय म्हटलं पाहिजे की 32 शिराळ्याला जेव्हा दादांनी हे केलं तेव्हा ही माध्यमं मी तयार केली. काय काय सांगत होते, दादा जन्माला आले, नंतर कार्य स्थापन झालं, नंतर लोकसंग्रह करून ती शक्ती येण्यासाठी दादांनी कामकाज हे माध्यम लोकसंग्रहासाठी केलं. मग लोकसंग्रह केल्यानंतर अडीअडचणीचं निवारण केल्यानंतर विमोचन केलं. विमोचन केल्यानंतर ते त्या पोकळीमध्ये गुरुकृपाशीर्वाद भरला आणि गुरुकृपाशीर्वाद भरून माध्यमं व्यवस्थित तयार झाली. मग त्यानंतर शक्तीला आव्हान केलं. आता शक्तीला आव्हान केल्यानंतर ती शक्ती कार्यान्वित व्हायला पाहिजे अनेकांच्यातनं म्हटल्यानंतर ते काय म्हणतात पुढे इथे, त्या शक्तीला त्रिगुणात्मक शक्तीचं शक्तीपीठ हे एकच आहे. बाकी जी कोल्हापूर किंवा तुळजापूर किंवा बाकीची वणीची देवी किंवा अंबेजोगाई ही शक्तीपीठ आहे, ती शक्तीपीठच आहे, पण तिथे एक तत्व प्रधान आहे आणि 2 तत्व गौण आहे. त्रिगुणात्मक शक्तीचं एकच शक्तीपीठ आहे आणि म्हणून त्या शक्तीपीठाला महत्व आहे. आणि हे कार्य पुढे जाईल ते आपल्या आचरणावरती अवलंबून आहे. आणि त्यांनी दुसरी गोष्ट काय सांगितली, आता ह्यांनी उदी दिली आणि ह्याचं आणि माझं जर पटत नसलं तर हा मनात काय विचार करेल, एक उदाहरण, तर हा काय विचार करेल, यांच्या पोटात दुखू दे, ती उदी कार्य करणार नाही, कारण त्या उदीचं कार्य हे लोककल्याणासाठी आहे. ते यांनी मला पोटात दुखू दे म्हणून उदी दिली ना तर ती कार्यान्वित होणार नाही. आणि दादांनी ती निराकरणं सगळी सिद्धतेसाठी केली होती. ती आता तुम्हाला एवढं डीपमध्ये जायची गरज नाही असं ते म्हणतात. तर ते काय सांगतात
की ही शक्ती अनेक माध्यमांच्यात पसरावी म्हणून कराडला त्यांनी काय केलं, तर साईबाबांना त्यांनी प्रश्न विचारला की म्हणाले साईबाबांच्या पर्यंत सगळे सत्पुरुष गेल्यानंतर त्यांचं कार्य उदित झालं, तर आपण हे कार्य उदित व्हावं म्हणून ते कष्ट केले आणि आपण गेल्यानंतर ते कार्य उदयाला आलं म्हणजे सगळीकडे पसरलं, आपल्याला काय आनंद. तेव्हा बाबा म्हणाले हे कार्य मी तुझ्याकडनं करून घेईन पण तू तयार राहा. तर तेव्हा आम्हाला सगळ्यांना पंचमीला 32 शिराळ्याला बोलवलं होतं. किती सालची गोष्ट, 83ची. आणि 83ला आम्हाला बोलवल्यानंतर दादा हॉस्पिटलमध्ये होते. तर दादा घरात होते तेव्हा हे कोण कोण जवळ होते, दीपक सगळे, तर आरती दीपक सगळे जवळ होते. म्हटलं तर आपला प्राण असा बाहेर काढून ठेवला आणि एका बाजूला ओंकार आणि एका बाजूला ओम नमः शिवाय. का तर ते शक्तीचं जे वलय असतं ते त्या सत्पुरुषांचं देहाचं विसर्जन झाल्याशिवाय ते वलय कार्यान्वित होत नाही. म्हणून दादानी आपला प्राण कॉस्मिक मध्ये नेऊन ठेवला. मग त्या शक्तीला वाटलं आता हे गेले. मग पुण्यातही पसरली बातमी की दादा गेले, पण दादा गेलेले नव्हते. 1.5-2 तासांनी दादा परत आले आणि 5 महिन्यांनी 8वं सेमिनार घेतलं आणि शक्तीची स्थापना करून शक्तीपीठ स्थापन केलं. अरे सोपी गोष्ट आहे का, तर ती शक्ती सगळ्या माध्यमात प्रवाहित व्हावी म्हणून. आज आपण सगळे काम करतो तर मगाशी मी सकाळी काय म्हटलं, निराकरण सिद्ध आहे, आसन सिद्ध आहे आणि गुरुशक्ती कार्य करते. म्हणून तुमची पात्रता न बघता कोणी का बसेना, हा लहान बसला, ती बसली, तो बसला, तो अडचण आली तर तुम्ही सांगू शकता आणि काम होतं. ते का होतं तर हे याच्यासाठी होतं. मग डोक्यात हवा मी कामकाज केलं होणार नाही, किंवा हा माझ्या ओळखीचा आला आता मला काय सांगू, मी विचार केला की गेलं. आसनावर बसल्यानंतर तुम्हाला जे काय सुचेल ते तुम्ही काम करू शकता. म्हणून शेवटी ते काय म्हणतात की सगळ्या माध्यमातून प्रवाहित होण्यासाठी अनुग्रह दीक्षेच्या द्वारा होणारी शक्ती प्रत्येक सेवकाने स्वतःमध्ये सामावून घेऊन तिचा विनियोग लोक कल्याणासाठी व्हावा अशी सद्गुरूंची इच्छा आणि योजना आहे. ही विकसित अवस्था म्हणजे पारमार्थिक जीवनाची शेवटची अवस्था, म्हणजे त्यांचा जो संकल्प आहे तोच विषय आम्ही तुम्हाला सांगणार, वेगळा विषय आम्ही सांगणार नाही आणि सांगायचा अधिकार पण नाही आणि सांगितला तरी तो कार्यान्वित होणार नाही. तर आणि हे तुम्हाला ही सर्वांना अवस्था प्राप्त व्हावी म्हणून दादांनी कराडचं दिव्य केलं आणि ते कार्य आपल्या सर्वांच्या माध्यमातून व्हावं म्हणून कराडचं कार्य केलं. आता ते काय म्हणतात, आजपर्यंत सगळ्या गुरु परंपरेतल्या साधू संतांनी कथा कीर्तन करून तेच सांगितलं. ज्ञानेश्वर असं म्हणतात, तुकाराम असं म्हणतात, हे पण मी असं म्हणतो असं कोणी सांगितलं नाही. रमण केले म्हणजे तेच सांगितले, अमुक असे म्हणतो तमुक असं म्हणतो. पण दादा म्हणतात जीवनारंभी माझे गुरुनी माझे शिक्षण, व्यावहारिक शिक्षण बंद केले म्हणजे शिकून जगाला आग लावू नको असे सांगितले. ते आगविजो म्हणजे कोणाचे अनुकरण करू नको. आता शिकून बोलायचं आणि बुद्धीने बोलायचं. शिकून आणि बुद्धीने बोलायचं म्हणजे तुम्ही जे वाचलेलं आहे तेच सांगणार. आज आमची पात्रता आहे का त्यांचा विषय हातात पुस्तक न घेता सांगण्याचा? आहे का? नाहीये. तर ते काय म्हणतात, शिकून आणि बुद्धीने बोलणे व न शिकता कृपाशीर्वादाने बोलणे ह्यामध्ये फरक आहे की नाही? आज एवढं एक्सप्लेनेशन आम्ही का देऊ शकतोय? त्यांची इच्छा आहे आणि ते पाठीशी उभे आहेत म्हणून. नाहीतर आम्ही एवढं नाही बोलू शकत, बोलूच शकत नाही. वेगळं तिसरंच वळण लागतं. सांगायचं एक असतं, डोक्यात एक असतं आणि आम्ही बोलतो तिसरं, असं होतं. तर तुम्ही भवितव्यामध्ये कोणाचंही अनुकरण करू नका ही माझी तळमळ आहे. आज 8व्या संमेलनाची सुरुवात जेव्हा केली तेव्हा दादा उपस्थित नव्हते. पहिल्यांदा 20 फेब्रुवारीला संमेलन सुरू झालं आणि दादा 27 फेब्रुवारीला गोव्याला आले
आणि 27, 28, 1, 2, 3 असं दादांनी नंतर संमेलन घेतलं. तेव्हा ते ज्ञानेश्वरांचं आणि ज्ञानेश्वरांच्या काळात ज्ञानेश्वरांनी काय कार्य केलं आणि दादांच्या कार्यात कालखंडामध्ये दादांनी कार्य केलं त्याची त्यामध्ये समानता काय होती हे त्या 8व्या सेमिनारला एक गुरुभगिनी आली होती, तिने ते सांगितलं. तेव्हा ते दादा म्हणाले, याच्या पुढे मला कोणी बोलायची आवश्यकता नाही. आणि हे ज्ञानेश्वरांच्या आळंदीला जाऊन आल्यानंतरच हे पुस्तक झालं. आणि ते पुस्तक आम्ही ठेवायला गेलो तेव्हा ते बरोबर समाधीवरती जाऊन ज्ञानेश्वरांच्या त्या याच्यात जमा झाले. कशात? पुस्तकाचं ते विकायचं त्यांचं ग्रंथ भांडारात. तर ईश्वर काय म्हणतो, आतापर्यंत दादा म्हणतात हे कार्य माझ्या माध्यमातून व्हावं अशी ईश्वराची योजना का होती. तर आतापर्यंत ईश्वर, एक मिनिट आतापर्यंत काय होतं, ईश्वर एक सत्पुरुषाचा जन्म घेऊन कार्य करत होता. तेव्हा काय होत होतं, जन्माला आलं की पहिलं त्या घराण्याचे दोष विमोचित व्हावेत म्हणून आणि ऋणानुबंधाचे दोष विमोचित व्हावेत म्हणून त्याची अर्धी सेवा, अर्ध आयुष्य त्याच्यात जात होतं. तर ते म्हणतात रामदास स्वामी हे रामाचे अवतार असून सुद्धा त्यांना 12 वर्ष पुरस्चरण करावं लागलं. तर असं होऊ नये म्हणून ईश्वराने काय विचार केला, मी एकटा जन्माला यायचं आणि मी एका माध्यमातून कार्य करायचो, त्या घराण्याचं विमोचन करायचं, त्याच्यात 12 वर्ष घालवायची. याच्यापेक्षा जर गुरुकृपाशीर्वादाने 100 माध्यमं तयार केली तर ते कार्य 100 पटीने होईल की नाही. म्हणून तुमची म्हणजे आपली गरज त्यांना काय आहे, शरीर आहे म्हणून तुमच्या माध्यमातलं कार्य होईल म्हणून आपली गरज त्यांना आहे. म्हणून आपण प्रामाणिकपणे वागून त्यांचं कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आता तुमची. आमची जी होती ती आम्ही पार पाडायचा प्रयत्न केला. ती 100% झाली का नाही ते माहिती नाही आम्हाला. तर तेव्हा शेवटी ते काय म्हणतात की ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं ते कोणा एका देवतेला उद्देशून मागितलं नाही, तर सबंध विश्वासाठी मागितलं. आणि ते म्हणतात भविष्य काळामध्ये असे माझे रामराज्यासारखे चिंतामणी तयार व्हायला पाहिजे की जे जे वांछील ते लाभो. ते पसायदान. तर आपण ते दादानी काय केलं, ते दादानी शक्तिपीठाच्या प्रार्थनेमध्ये समाविष्ट करून आपण न मागता आम्ही गुरुभक्त ही प्रार्थना जी आहे ती शक्तिपीठाच्या त्या पसायदानामध्ये शक्तिपीठ स्थापनेनंतर ऍड केली. आधी आपण म्हणत नव्हतो, आपण फक्त हे भगवंता म्हणत होतो आणि आम्ही गुरुभक्त नंतर म्हणायला लागलो शक्तिपीठ स्थापनेनंतर. तर आज आपण दादांना अडीअडचणी परतवे योगाने किंवा कोणत्याही कारणाने भेटले असू, पण सर्व विभूतींनी कृपावंत होऊन प्रत्येक दीक्षेमध्ये साधारणपणे दादा म्हणतात आपले 3 जन्म वाचवले. जे 15 जन्मानंतर मिळणार होते ते ह्याच जन्मात प्राप्त करून दिले. तेही सर्व विमोचन करून दीक्षाद्वारे शुद्ध केलेल्या अशा जीवनामध्ये नाथपंथाचं बीज रुजवलं 32व्याला नेऊन. आणि ते कशासाठी, तर त्यांनी अंगीकारलेल्या कार्यामध्ये आपली मदत व्हावी म्हणून याचा आपण आस्थापूर्वक विचार केला पाहिजे. तसेच या कार्यात आपल्याला सहभागी करून घेतले ही आपली किती जन्माची पुण्याई आणि कंपाती असेल याचाही आपण विचार केला पाहिजे. तरच आपण पुढे पाऊल टाकू शकतो. नाही तर मी काय करणार. मग आता हे तुम्हाला पुस्तकरूपाने दादानी काय केलं हे लपून ठेवलं नाही ना, सांगितलं ना तुमच्यासाठी काय केलं. मग हे वाचून ह्याचा अभ्यास करायचं आपली जबाबदारी का त्यांची. म्हणून मी सौरभ तुलाच सांगितलं होतं ना की म्हटलं उद्यापासून विडा ठेवून रोज 1 पान तरी वाचा सांगितलं होतं ना.
तर म्हणलं हे आता जरू नये, आणि तरच तुम्ही शांतता निर्माण करू शकाल आणि समाधान निर्माण करू शकाल आणि घरामध्ये. नाही तर हे होणे शक्य नाही. मग आज म्हणून मी पांडे काकांना पाठक काकांना म्हटलं, औरंगाबाद सेंटरचं काय होतं माहिती नाही, पण तिथून आल्यानंतर हे आयोजित होऊन हे झालं ना, म्हणजे आता त्यांना आपली गरज आहे किंवा आता शांतते व्हायची, जगात शांतता नांदावी अशी गरज आहे असं वातावरण आलंय, तेव्हाच आपल्याला एकत्र बोलवलं ना. मग आता हा अभ्यास करून तुम्ही पुढे न्यायचा, आम्ही किती वर्ष सांगणार. दादा म्हणाले दीपकला, आम्ही किती वर्ष बोलावं अशी तुमची इच्छा आहे, तुम्ही कधी तयार होणार. तसं आता आम्ही यांना विचारतो, आम्ही किती वर्ष बोलायचं, तर तुम्ही कधी अभ्यास करून तयार होणार. हा, लहान मूल कसं चालताना पडतं, उभं राहतं, पडतं, उभं राहतं आणि मग ते चालायला शिकतं. तसं आम्ही तरी काय एकदम आकाशातनं पडून शाणे झालो का. आणि आमच्यावरती जेव्हा जबाबदारी दादांनी ठेवली, तेव्हा आम्ही त्याला पात्र आहे की नाही हा दादांनी विचार केला होता का. कारण ते सांभाळायला समर्थ आहे. गुरुशक्ती जर आपल्याला सांभाळते, तर आपल्याला चिंता करायचं काही कारणच नाहीये. आता सकाळी कोण म्हणालं, पांडे काका म्हणाले ना, हा उत्सव आहे म्हणून. हा, आता तुम्ही माफी घेणार आहे. तेव्हा मी म्हटलं तसं नको, ओंकार साधना का करायची हे पहिलं समजलं पाहिजे. आम्ही सगळं सोडलं आणि ओंकार साधना करतो, का करतो, त्याच्या मागचं काय आहे ते समजलं पाहिजे.
बघा हे मी विसरले होते, ती आठवण केली आणि 3:45 झालेत म्हटल्यानंतर म्हटलं 5 मिनिटात होईल. आपण आता ओंकार साधना का करायची? आपण आतापर्यंत देवदेवतांच्याकडे ऐहिकच मागत होतो, पण त्यांची ताकद पारमार्थिक देण्याची होती. पण आपण जे विधी करत होतो ते नीट न केल्यामुळे आपल्याला इष्ट किंवा अपेक्षित फल मिळत नव्हतं. त्याचं कारण ते होतं, विधी करतो त्यासाठी प्रथमतः संकल्प असायला पाहिजे. तर दादांचा संकल्प काय होता? शक्तीपीठ स्थापन करायचा औदुंबरच्या सेवेपासून. आणि त्या संकल्पयुक्त विधीने जी फलप्राप्ती होती ती ते फल आशीर्वाद म्हणून कुटुंबात राहावं म्हणून त्या संकल्पाची सिद्धता करावी लागते, सांगता करावी लागते. सांगता म्हणजे पूर्णत्व आणि उद्यापन म्हणजे काल केलं तसंच आज केलं तसंच उद्या केलं तसं परवा, हे रुटीन प्रमाणे. आणि त्या संकल्पयुक्त विधीने जी फलप्राप्ती होते ते फल किंवा आशीर्वाद कुटुंबात राहावा म्हणून त्या संकल्पाची सांगता करावी लागते. पण आपल्याकडे वेळ नाही आणि पुन्हा खर्च करायची तयारी नाही. एखादी साडी जी आहे 1000 रुपयाची, तर ती म्हणते मी पण 1000 रुपयाची साडी घेते. तर त्या दुकानदाराला काय सांगेल, मी उद्या 1000 रुपये आणून देते पण आज साडी घेऊन जाते. पण हे विधीच परत करायचं म्हटलं तर आपल्याला वेळ नाही आणि आमची ऐपत नाही म्हणून आपण सांगतो. का तर ते ब्राह्मणाला द्यावे लागतील ना म्हणून. पण आपल्याला वेळ नाही व पुन्हा खर्च करायची तयारी नाही म्हणून आपण संकल्पाविनाच ते विधी करतो आणि त्यांची सांगता करण्याऐवजी उद्यापन करतो. म्हणजे काल केलं तसंच आज केलं तसंच उद्या हे करतो. उद्यापन म्हणजे तेच कर्म उद्यापन परत करणे व जन्मभर करीत राहणे. असेच हे शेकडो वर्ष चालत आलंय. कशामुळे? रूढी परंपरेमुळे. असेच हे शेकडो वर्षेपर्यंत चाललेले आहे. त्यामुळे सर्वाला देवदेवता कंटाळल्या आणि कंटाळून त्यांनी काय सांगितलं, आणि शेकडो वर्षे चाललेले त्यामुळे या सर्वांना देवदेवता कंटाळल्या म्हणून दादांनी त्यात आधुनिकीकरण केले. म्हणजे काय? मॉडिफिकेशन केलं. आपण केले तेवढा सुद्धा, म्हणजे आमच्या पिढीने केलं तेवढं सुद्धा हे पिढीचे लोक कुलधर्म कुलाचार करू शकणार नाहीत. आणि त्यांना कोणी सांगणारा पण भेटणार नाही की हे करू नको बाबा, तर हे केल्याने काय होतं न केल्याने काय होतं हे सांगणारा पण कोणी भेटणार नाही. म्हणून सद्गुरूंना दया आली. सद्गुरूंना दया आली म्हणून त्यांनी सांगितलं देवाला काही देऊ नको. दादांना सांगितलं देवाला काही देऊ नको, देवाकडे काही मागू नको. तू बाबांची सेवा करतोस ना, त्यांनी आम्ही संतुष्ट आहे. त्यांच्याकडे काही मागू नकोस. दादाला म्हणाले तू बाबांची सेवा करतोयस म्हणून मी संतुष्ट आहे. कारण हे लोक रूढी परंपरेने करीत असलेले विधी कुलधर्म कुलचार सहजासहजी सोडायला तयार होणार नाहीत. आणि एवढ्यासाठी दादांना त्यांनी देवतांनी काय सांगितलं, ह्यांचा कुलधर्म कुलाचार आटोपता घे. काल आपण गणपतीला विडा ठेवून आलो ना. सर्वात बलाढ्य देवता म्हणजे गणपती. कारण गणपती आई वडिलांनी असा जन्माला आलेला नाहीये. तो पार्वतीच्या ह्यानी म्हणजे स्वयंभू आहे. तो विश्वव्यापक आहे ती शक्ती. तर सर्वात बलाढ्य गणपती त्याने सांगितलं तू भक्तांना अनुग्रहित कर. मी त्यांना ओंकार साधना देतो, फक्त अनुग्रहित कर. एवढ्या एका वाक्यासाठी 25 वर्ष दादांनी वंशमोचन आणि हे आपल्या घराण्याचे दोष निवारणार्थ घालवलं त्या सुफी विभूती. कळलं? हे सगळं याच्यात लिहिलंय. मग कशामध्ये? आमूलाग्र बदलमध्ये. मी ओंकार द्यायला तयार आहे, कारण परमार्थ स्वीकारल्याशिवाय मानवाच्या जीवनाचा विकास होणार नाही. जसे 2 हात 2 पाय 2 डोळे
2 नाकपुड्या, 2 कान आहे, तशी 2 जीवन आहेत, पारमार्थिक जीवन आणि ऐहिक जीवन. नुसतं आपण फक्त आपल्याला ओळख ऐहिक जीवनाची, पारमार्थिक जीवनाची ओळख कोणी करून दिली नाही. पारमार्थिक जीवनाची ओळख झाली तर ऐहिक जीवन आपल्याला फुकट मिळेल. सकाळी काय सांगितलं होतं, गाय घेतली तर शेण फुकट मिळतं, दुधासाठी गाय घेतो आपण. तसं मंत्र तंत्र यंत्रांनी मानवाचा विकास होतो असे म्हणतात, पण त्याची धारणा ओंकारावरतीच झाली आहे हे त्यांना कळत नाही. मूळ बीज ओंकारच असल्यामुळे ओंकारच जर सिद्ध केला तर पुढचं काही करायची गरजच नाही. यापुढे संस्कृत कोणाला येणार नाही व चुकीचे म्हटल्यास त्याचे इष्टफल मिळणार नाही व म्हणणाराही कोणी भेटणार नाही व सांगणाराही कोणी भेटणार नाही. कोणताही मंत्र म्हणायचा झाला तर ओंकाराने जर सुरुवात होती, तर ओंकारच जर सिद्ध केला तर पुढचा मंत्र म्हणायची गरजच नाहीये ना. तर त्याला तुम्हाला मी पुस्तक घ्यायला सांगितलं, कुठलं, ज्ञानगंगा भाग 1, 2 भाग 1 आणि 2. तुम्ही पण सगळ्यांनी नंतर मिळालं तर घ्या. तर त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, दादांनी ओंकारच असा सिद्ध केला आणि तो इतका सिद्ध केला की जगाच्या सुरुवातीसाठी पासून मानवाच्या कल्याणार्थ ऋषीजनांनी वेदांनी जे जे मंत्र ओंकाराची सुरुवात होऊन निर्माण झालेले आहेत, त्या सर्व मंत्रांचे सामर्थ्य त्या ओंकार साधनेमध्ये समाविष्ट केले, संघटित झालेले. त्यामुळे याच्या पुढे ज्या तऱ्हेची आवश्यकता असेल त्याप्रमाणे नुसता ओम म्हटला तर पूर्ण मंत्र म्हणायची पण गरज नाही. तर त्या परिस्थितीप्रमाणे जशी जशी जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे तिथे ती ओंकाराची शक्ती कार्य करेल. म्हणून त्यांनी काय म्हटलं, आताच पुढचं कार्य होईल ते ओंकार साधनेतलं आणि शक्तिपीठ प्रार्थनेत. कळलं? एवढं त्या शक्तिपीठाचं महत्व आहे. पण ते महत्व दादांनी इतकं वर्णन करून सांगितलंय, ते त्याच्यासाठी काय केलं हे सगळं सविस्तर सांगितलंय. आणि ते जर आपल्याला समजलं आणि आपलं आचरण आपण जर चांगलं ठेवलं तर पुढचं कार्य अवलंबून आहे. नाहीतर दादांनी केलेल्या कष्टावरती काय होणार, पाणी पडेल. आणि रोज सकाळी उठल्यावर आम्हाला दादा सांगायचे, रोज सकाळी उठल्यानंतर एक मंत्र घोकायचा. काय तर आमची पात्रता नसताना त्यांनी कृपावंत होऊन दिलं का, तर त्यांना जगाची चिंता आहे, त्याची अपक्रांती होऊ नये म्हणून. मग आपलंही पुढचे कित्येक जन्माची दुर्गती थांबवली ना त्यांनी. हा जेव्हा विचार करू तेव्हा आपण चांगले वागू. ते ओंकाराचं राहिलं होतं, त्याची आठवण केली म्हणून घड्याळ बघितलं, म्हणलं वेळ आहे आपल्याकडे. आता कव्हर करायचा प्रयत्न केला, माझ्या परीने मी सांगायचा प्रयत्न केला. पांडे काकांनी सांगितल्यासारखं हे पुस्तक तुम्हाला हायलाइट्स म्हणून दिलंय. ज्यांना पाहिजे त्यांनी नावं द्या त्यांच्याकडे, कारण ती मागवावी लागतील. या ओंकार साधनेचं जिथं जागतं जिवंत प्रूफ माननीय दत्ता काका आहेत. दत्ता काकांचं वय मी सांगत नाही, ते 38 वर्षाचे तरुण आहेत. म्हणजे माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होतो हे त्या ज्ञानसागरमध्ये लिहिलंय, काकूंनी सांगितलं. पण आपण बघतोय हा झालेला आमूलाग्र बदल माणसाच्या पूर्ण फिजिकल कॅपॅबिलिटीमध्ये, ज्याला आपण म्हणतो सध्या, फरक पडतो. या दोघांना मी बघतोय, एकही गोळी नाही.
एकही गोळी नाही. मला बीपी आहे, शुगर आहे, डायबिटीज चालू आहे, कंट्रोल फूड चालू आहे, एक्सरसाइज चालू आहे, जिम चालू आहे, काहीच नाही. जिवंत उदाहरण आहे. याच्यातलं पुढचं उदाहरण घ्यायला आपण 4:15ला ब्रेक घेणार आहोत. पण त्यांच्यात किती एनर्जी आहे हे ते आपल्याला 15 मिनिटात सापडेल. कसं पाहिजे त्याच्यात किती एनर्जी आपण बघू शकतो. आता हे माणसाचं सगळ्यात कपॅबिलिटी कशावर ठरते. आपण म्हणतो की तो एरोबिक एक्सरसाइज करतो, फिजिकल एक्सरसाइज करतो, त्याला सायकलिंग करतो. हे आपल्या चेस्ट आणि आपल्या पंपिंग पॉवरवर डिपेंड आहे. पंपिंग पॉवर डिपेंड आहे आपल्या ब्रिदिंगवर. आणि या ब्रिदिंगवरनं आपली काय म्हणतात त्याला काही वाद्य वाजवायची एक कपॅसिटी असते, ती कपॅबिलिटी असते. ती कशी आहे आपण बघू. म्हणजे ओंकार साधनेनी काय करायचं त्याचं उत्तर आपोआप मिळून जाईल. म्हणजे ओंकार साधना केल्याने काय होतं त्याचं उदाहरण आहे.
प्रयत्न करतो बरोबर वगैरे सांगितलं आणि नंतर मग दादाला गुरुदक्षिणा त्यांनी दिली. ठीक आहे.
आहे